चिंकी, पुंटून किड्स गेम्स आता लॉन्च झालंय. वाव, मला सुद्धा खेळायचंय आत्ता. लवकर प्ले स्टोअर वर जा आणि पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा. मी पण डाउनलोड करतेय. तुम्हीही लवकर डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. स्विमिंग क्लास. शाळेत प्रिन्सिपल सर प्रार्थनेनंतर एक घोषणा करतात. आता तुमच्या सगळ्यांचा वीकली हॉबी क्लास सुरू होईल. दर शनिवारी तुम्हाला एका खेळामध्ये भाग घेणं अनिवार्य असेल. ओके सर. स्विमिंग क्लासमध्ये येण्याचा एक डेकोरम सगळ्या मुलांना मेंटेन करावा लागेल. सोबतच याचा एक विशिष्ट ड्रेस कोडही असेल. या क्लासेस मधून जी मुलं पुढे येतील, पुढे जाऊन त्यांना शाळेकडून स्टेट आणि नॅशनल करता पाठवलं जाईल. सगळी मुलं खुश होऊन टाळ्या वाजवू लागतात. घरी पोहोचल्यावर गट्टू म्हणतो, आई तुला मला आणि चिंकीला स्विमिंग कॉस्ट्युम घ्यावा लागणार आहे. आमच्या हॉबीज क्लासेस मध्ये स्विमिंग क्लास सुद्धा दर शनिवारी होणार आहे. वा, ही तर खूप चांगली बातमी आहे. स्विमिंग आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. त्यामुळे शरीराची हाडं मजबूत होतात. पण चिंकी उदास उभी असते. जणू ती स्विमिंग क्लास साठी अजिबात उत्साही नव्हती. काय झालं बाळा, तू शांत का आहेस? तू खुश नाही दिसतेस. तुझ्यासाठीही स्विमिंग कॉस्ट्युम घ्यायचा आहे ना? आई, मला पाण्याची भीती वाटते. एवढ्या पाण्यामध्ये तर मी बुडूनच जाईन. काहीतरी कारण सांग. नाही, मला स्विमिंग क्लासला नाही जायचंय. भीती कशाची बाळा? अजिबात घाबरायचं नाही. जर भीती वाटते तर भीतीला सामोरं जायचं असतं. नाहीतर तू कधीच या भीतीमधून बाहेर पडणार नाही. नाही आई, मला स्विमिंग नाही करायचंय. मी बुडाले तर? आई हे ऐकून हसू लागते. काही होणार नाही तुला. तिथे तुला शिकवायला एक्सपर्ट असतील. चला तयार व्हा. बाबा ऑफिस मधून येताच बाजारात जाऊ स्विमिंग कॉस्ट्युम घेण्यासाठी. थोड्याच वेळात बाबा ऑफिस मधून येतात आणि सगळेजण बाजारात जातात. गट्टू, चिंकी, तुम्ही सारखा कॉस्ट्युम घ्या. कॉमन रंग काळा. हो आई, मला हा ड्रेस आवडला. हो आई, मलाही हा ड्रेस आवडला. अशा प्रकारे दोघेही स्विमिंगचे कॉस्ट्युम्स घेऊन येतात आणि घरी येऊन चेक करतात. शनिवारचा दिवस उजाडतो आणि चिंकी पुन्हा पुन्हा शाळेला सुट्टी घेण्याचा बहाणा शोधत असते. आई, माझं डोकं दुखतंय. दांडी मारू का? काहीच कारण चालणार नाही चिंकी. शाळेत जा आणि तुझ्या भीतीशी लढ. बघच, एक दिवस तू सगळ्यात चांगलं स्विमिंग करशील. तेवढ्यात गट्टू चिंकीवर हसू लागतो. डरपोक, डरपोक, डरपोक. असं नाही बोलू गट्टू. तिला हिम्मत दे. जर ती आज घाबरली तर नेहमीच घाबरेल. शाळेत तिची काळजी घे. थोड्या दिवसांच्या प्रयत्नामुळे सगळं ठीक होईल. ठीक आहे आई. दोघेही शाळेत पोहोचतात. रेग्युलर क्लासेस संपल्यानंतर सगळी मुलं स्विमिंगच्या एरियामध्ये येऊन पोहोचतात. वेलकम क्लास. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सगळेजण स्विमिंग कॉस्ट्युम घालून या. मागे चेंजिंग रूम आहे. बंटी, गट्टू, गुड्डी आणि चिंकी सगळे स्विमिंग कॉस्ट्युम घालून येतात. किती गोड रंग आहे तुझ्या ड्रेसचा चिंकी. तुझा ड्रेस सुद्धा खूप मस्त आहे गुड्डी. यानंतर टीचर सगळ्यांना रांगेत उभे राहायला सांगतात. स्विमिंगसाठी सगळ्यात आवश्यक असतं श्वासावर नियंत्रण असणं. याचं कारण असं की तुम्हाला जास्त वेळ पाण्यामध्ये राहण्याची वेळ पडली तर तुमचा श्वास फुलू नये यासाठी प्राणायाम करायचा असतो, जो तुम्हाला योगा क्लासमध्ये शिकवला जातो. आज तुम्हा सगळ्यांना स्विमिंग पूलमध्ये जायचंय आणि थोड्या वेळ राहायचंय. एक असिस्टंट येऊन सगळ्या मुलांना स्विम टायर घालायला शिकवतो. एक एक करून सगळी मुलं पाण्यात उडी मारतात. पण चिंकी भीतीने मात्र तिथेच राहते. काय झालं चिंकी, तू पाण्यात का जात नाहीयेस? मला भीती वाटतेय सर. घाबरायचंय काय चिंकी? काही होणार नाही. तुला टायरही बांधला आहे. तू आरामात पाण्यामध्ये जा. माझा असिस्टंट सुद्धा तुझ्याकडे लक्ष द्यायला आहे. बाकी मुलंही चिंकीला सारखी आवाज देत असतात. चिंकी घाबरू नकोस, आम्ही सगळे पाण्यातच आहोत. हो चिंकी, घाबरू नको. खूप मस्त वाटेल तुला. चिंकी ये ना पाण्यामध्ये. ये ग चिंकी ये. गट्टू पाण्यातून बाहेर येतो आणि चिंकी जवळ जाऊन तिला म्हणतो, चल चिंकी, मी तुला घेऊन जातो. घाबरायचं काहीच कारण नाही. फक्त तुझे डोळे बंद कर. गट्टू चिंकीचा हात पकडून तिला पूल मध्ये घेऊन जातो. पाणी खूप थंड आहे. आता हळूहळू मी तुझा हात सोडतोय. तू घाबरू नकोस
आणि हळूहळू तुझे डोळे उघड. चिंकी जेव्हा डोळे उघडते तेव्हा सगळेजण तिच्यासाठी टाळ्या वाजवत असतात. चिंकी चिंकी चिंकी. चिंकी सुद्धा खुश होऊन जाते. टीचर म्हणतात, बघा मी म्हणालो होतो ना घाबरायचं नाही म्हणून. छान वाटतंय ना तुला? हो सर. आजच्या पुरतं बस एवढंच. फक्त हे लक्षात ठेवा, पूर्ण आठवडा श्वासासाठी प्राणायाम करत राहा. ओके टीचर. पूर्ण आठवडाभर मुलं YouTubeवर स्विमिंगचे व्हिडिओ पाहतात. यावेळी चिंकी इतर मुलांच्या अगोदरच पाण्यात उडी मारते. हे बघून सगळेजण खुश होतात. टीचर म्हणतात, आज तुम्हाला पाण्यात लेग्स मारणे आणि हँड मुवमेंट्स कशा करायच्या ते शिकवणार आहे. ओके टीचर. आता साऱ्या मुलांना या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचं आहे. चला बघूयात कोण अगोदर पोहोचतंय ते. आणि सगळी मुलं प्रयत्न करू लागतात. वा चिंकी, खूप छान करतेयस तू. आणि अशा प्रकारे दर शनिवारी स्विमिंग क्लास सुरू राहत असतो. आणि चिंकी इतर मुलांपेक्षा खूप लवकर आणि छान स्विमिंग शिकते. तू आपल्या भीतीवर मात केलीस चिंकी. आणि तू सगळ्यात छान प्रदर्शन केलं आहेस. त्यामुळे शाळेनं हे ठरवलं आहे की शाळेच्या होणाऱ्या कॉम्पिटिशनमध्ये तुलाही घेतलं जावं. आणि दुसरा नंबर आला आहे बंटीचा. सगळी मुलं टाळ्या वाजवू लागतात. आई, शालेय स्तरावर माझी निवड झालीये. बघ, म्हटलं होतं ना मी, तू सगळ्यात चांगलं पोहोचशील. तू तुझ्या भीतीवर विजय मिळवलास. तुला माहिती आहे, पहिल्या दिवशी तर चिंकी पाण्यात उतरायला घाबरली होती. हो, सरांनी सांगितलं होतं मला. पण आज ती जिंकलीये. म्हणून मी नेहमी सांगते, नेहमी असं काम करावं ज्याची आपल्याला भीती वाटते. भीती आपोआपच पळून जाईल. आणि चिंकी पळतच जाऊन आईला मिठी मारते. आई. सगळी मुलं नेहमीसारखी स्कूल बसमध्ये बसलेली होती. बंटी आणि गुड्डी सुद्धा आपल्या स्टँड पासून बसमध्ये चढलेले होते. चिंकी, काय आणलंयस डब्यात आज? आज मी उपमा आणलाय. वाव, माझ्या आईने आज इडली बनवलीये. आपण सगळे शेअर करू वर्गात. पण मी आज डबा आणायला विसरलोय. घाईघाईत घरी गेलो तर आई सुद्धा रागवेल. काही हरकत नाही बंटी, आपण सगळे सोबत शेअर करून खाऊ. कॅन्टीन मधून सँडविच घेऊया. आज बाबांनी मला पॉकेट मनीही दिलाय. थँक्यू यार, माय बेस्ट फ्रेंड. येस. तेवढ्यात शाळा येते. सगळी मुलं एक एक करत आपल्या क्लासरूम मध्ये जातात. सरस्वती मातेच्या प्रार्थनेनंतर प्रिन्सिपल मॅडम येऊन अनाउन्समेंट करतात. गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग मॅम. तुम्ही सगळे निरोगी आणि आनंदी असाल अशी आशा करते. पुढच्या आठवड्यात 10 तारखेला आपली मासिक पालक सभा आहे. तर तुम्ही सगळ्यांनी तुमच्या पालकांना घेऊन यायचंय. ओके मॅम. काही शंका? कोणाला काही शंका असतील तर वर्ग शिक्षकांना विचारा. काहीच शंका नाही मॅडम. ओके, आता तुम्ही वर्गात जा. सगळी मुलं आपापल्या क्लासमध्ये निघून जातात आणि टीचर्स क्लास घेऊ लागतात. गुड मॉर्निंग मुलांनो. आपल्या गणिताच्या वह्या काढा. असं करत करत बाकी टीचर्स सुद्धा येऊन जातात. सगळे क्लासेस होऊन जातात आणि सगळी मुलं घरी येतात. काय झालं शाळेत आज? एकदम मस्त आई. आई, आमच्या शाळेत 10 तारखेला पालक सभा आहे. दोघांनाही यायचंय. ठीक आहे, येऊ आम्ही. शेवटी 10 तारीख उजाडते आणि गट्टू आणि चिंकी शाळेकरता तयार होत असतात. आई, आमची बस येईल. आम्ही आता चाललोय. पण लक्षात ठेव, मधल्या सुट्टीनंतर पालक सभा आहे. नक्की या दोघांनी. हो आई. आणि तू तो लाल कुर्ता घाल. ओके बेटा. आता तुम्ही बाहेर जा. तुमची बस येईलच. थोड्याच वेळात बस येते आणि दोन्ही मुलं बसमध्ये चढतात. आई आणि बाबा दोघेही तयार होऊन शाळेमध्ये पोहोचतात, जिथे वेगवेगळ्या क्लासची मुलं वेगवेगळ्या वर्गात जात असतात. एक्सक्यूज मी, क्लास सेकंडची पॅरेंट्स मीटिंग कुठे चालू आहे? ती तर दुसऱ्या मजल्यावर आहे. रूम नंबर 208 मध्ये सुरू आहे. तुम्ही तिकडेच जा. बाकी मुलंही आपापल्या रूममध्ये चाललेली असतात. बरेच पॅरेंट्स तयार होऊन आलेली असतात. गट्टूचे आई बाबा सुद्धा रूम नंबर 208 मध्ये पोहोचतात. हा दुसरीचा वर्ग आहे? येस. तुम्ही तर गट्टू चिंकीचे पालक आहात ना? हं. आत या. मीटिंग थोड्याच वेळात सुरू होईल. दोघेही आतमध्ये येऊन बसतात.
गट्टू आणि चिंकी अगदी पहिल्या रांगेत बसलेले असतात. दुसऱ्या रांगेत बंटी आणि तिसऱ्या रांगेत गुड्डी बसलेली असते. गुड मॉर्निंग टू ऑल पेरेंट्स. गुड मॉर्निंग मॅम. आज आपण पालक सभा अशासाठी बोलवली आहे की तुमच्या 6 परीक्षा सुरू झाल्या आहेत आणि पुढे शाळेची हिवाळी सुट्टी सुरू होणार आहे. म्हणून सगळ्यांची ग्रोथ आणि मार्कांवर चर्चा करूया, कारण 6 नंतरही प्रोग्रेससाठी अर्धवर्ष बाकी असतं. सगळे पॅरेंट्स आणि मुलं मॅडमचं म्हणणं ऐकत असतात. तर मी आता रजिस्टरच्या नंबरनुसार एक एक करून सगळ्यांना बोलवेन. ओके मॅम. अल्फाबेटनुसार सगळ्यात पहिल्यांदा आभाचं नाव येतं. टीचर आभाला मार्कशीट देते. आभा, तुला 72% मिळाले आहेत. अरे, हे तर खूपच कमी आहे. हो, कारण गणितात हिला खूप कमी मार्क आहेत. वर्गात लक्ष देत नाही आणि प्रश्नांची उजळणी करत नाही. गणित कच्चं असल्यामुळे हिचे टक्केही कमी आलेत. पण बाई, मी तर खूप अभ्यास करते. हो आभा, आभाचं समाजशास्त्र चांगलंय. तुम्ही एक काम करा, हिला काही वर्ष सगळे विषय हाताळू द्या. नंतर ती ज्या विषयात चांगली असेल तोच विषय घेऊ द्या. तिकडे गट्टूचे आई बाबा हे बघून खुश होत असतात. मी खूप खुश आहे. आपली मुलं खूप चांगल्या शाळेत शिकत आहेत. इथे केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर इतर गोष्टी देखील शिकवल्या जातात. हो, सगळ्यात खास गोष्ट ही आहे की त्यांचे शिक्षक किती चांगले आहेत, किती लक्ष ठेवतात. त्यांना हेही लक्षात आहे की कोणता मुलगा कशात पुढे आहे. तेवढ्यात आवाज येतो चिंकी. चिंकी पुढे जाते. आई बाबा पण पुढे जाऊन खुर्चीत जाऊन बसतात. अरे, मी गट्टूलाही बोलावते. दोघं जुळे आहेत. एकाच वेळेस दोघांचे रिपोर्ट्स बघू. गट्टू, इकडे ये बाळा. तूही पुढे ये. तुमची दोन्ही मुलं खूप हुशार आहेत. फक्त एवढाच फरक की गट्टू मॅथ्स आणि सायन्समध्ये चांगला आहे तर चिंकी भाषांमध्ये. वाव. बाकी गट्टू स्पोर्ट्स टीममध्ये चांगला खेळतो, पण चिंकी आता थोडी वीक झालीये. तुम्हाला तिच्यावर काम करावं लागेल. हो, ती मध्ये थोडी वीक झाली होती, त्यामुळे तिची इम्युनिटी कमी झाली. दोघे गट्टू चिंकी बाजूला थांबून हे ऐकत असतात. चिंकीला पाहून मॅडम म्हणतात, चिंतेचं काहीच कारण नाही हो. सगळीच मुलं सगळ्यात हुशार नसतात. जर गट्टू स्पोर्ट्स मध्ये चांगला आहे तर चिंकी कल्चरल प्रोग्राम्स मध्ये खूप छान पार्टिसिपेट करते. ती दुसरी आली आहे कल्चरल वीक मध्ये. हो ना चिंकी? थँक्यू. माझी मुलगी तर आहे सगळ्यात बेस्ट. आई आणि मॅडम एकमेकींकडे भावुक होऊन पाहतच असतात की तेवढ्यात गट्टू आईला येऊन मिठी मारतो. अरे, काय झालं बाळा? डोंट वरी. बस हेच म्हणायचं होतं. पण तुम्ही ह्याकडे लक्ष द्या की इंटरेस्ट कशातही असो, पण पूर्ण ग्रोथ झाली पाहिजे. मला असं वाटतं की मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा, म्हणून मार्कच सर्व काही नसतं. तुम्ही ठीक बोलताय. आम्ही आमच्या तऱ्हेने पूर्ण बेस देऊ. माझा तुम्हा दोघांवर पूर्ण विश्वास आहे. एक शाळा म्हणून आम्हीही लक्ष देऊ. दोघेही गट्टू चिंकीचा हात पकडून बाहेर चालले जातात. स्कूल प्रोजेक्ट. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मुलांनो. एवढ्यातच मुलांच्या परीक्षा संपलेल्या होत्या आणि आजपासून सर एक नवा टॉपिक सुरू करत होते, ज्याचं नाव होतं इमर्जन्सी व्हेइकल्स. चला मुलांनो, आपापली पुस्तकं उघडा. आज आपण नवीन धडा शिकणार आहोत, इमर्जन्सी व्हेइकल्स. अजून कुणाकुणाला माहितीये कोणकोणते इमर्जन्सी व्हेइकल्स असतात? अशा प्रकारे सगळ्या मुलांनी मिळून सगळी उत्तरं दिली. आज सकाळीच मला नोटीस मिळाली आहे की पुढच्या आठवड्यात आपल्या शाळेत सायन्स कॉम्पिटिशन आहे. नाव टुडे आय विल मेक ग्रुप ऑफ 4 मेंबर्स फॉर दिस प्रोजेक्ट and I will give each team a title and you all have to make project and submit the model in the next week, okay? पण आमचा प्रोजेक्ट कशाविषयी असेल? प्रत्येक ग्रुपला वेगवेगळा विषय दिला जाईल आणि हे सगळे टॉपिक्स तुमच्या सायन्स बुक प्रमाणेच दिले आहेत. गट्टू, तुझ्या ग्रुपचा टॉपिक आहे इमर्जन्सी व्हेइकल्स. राजू, तुझ्या ग्रुपचा टॉपिक आहे मॅग्नेट अँड इट्स टाइप्स. गुड्डी, तुझ्या ग्रुपचा टॉपिक आहे रोटेशन ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन. तुम्हाला सगळ्यांना या प्रोजेक्टचे मॉडेल बनवायचे आहेत. चला, आता मी तुमच्या 4-4 मेंबरचे ग्रुप बनवतो, मग तुम्ही घरी जाऊन प्रोजेक्ट मॉडेल बनवा. गट्टू, चिंकी, बंटी आणि हरी तुमची घरं जवळजवळच आहेत, त्यामुळे तुमच्या चौघांचा एक ग्रुप. ठीक आहे? तुमचा ग्रुप नंबर 1. ये, खूप मजा येईल. तुम्ही दोघं आज संध्याकाळी शाळा सुटल्यावर माझ्या घरी या, मग आपण प्रोजेक्ट बनवू. अरे, पण आपण प्रोजेक्ट बनवायचा कसा? सगळेजण शांत राहा, मस्ती करू नका, मला माझं काम करू द्या. अशा प्रकारे सरांनी सगळ्यांना 4 मेंबरच्या ग्रुपमध्ये डिवाइड केलं.
शाळा सुटताच गट्टू चिंकी आपापल्या घरी आले आणि आज जी जी मस्ती केली ती आई बाबांना सांगू लागली. माहिती आई बाबा, आज शाळेत काय झालं? आम्ही ग्राउंड मध्ये खेळत होतो आणि खेळता खेळता राजू धडामकन पडला. गट्टू, असं दुसऱ्यांना हसू नाहीये. ते सगळं सोडा ना. आई बाबा, आम्हाला शाळेमध्ये एक प्रोजेक्ट मिळालाय, तोही नवा. You know, we have to make a project on types of vehicles and submit the model in next week. Yes, I am excited to make the new project. But who will help us to make it? अरे तुमच्या ट्युशन टीचरला विचारा ना. अरे ते नक्कीच काही ना काही सोल्युशन देतील. अरे हा, मी तर विसरूनच गेलो. चल चिंकी, लवकर ट्युशनची तयारी करू. आपण ट्युशन टीचर कडे जाऊन ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधू. दोघांनी फटाफट आवरलं आणि ते ट्युशनला जाऊन पोहोचले. सांगा मुलांनो, आज तुम्हाला शाळेत काय होमवर्क दिलाय? बाई, आज आम्हाला शाळेमध्ये खूप अवघड प्रोजेक्ट दिलाय आणि तो आम्हाला नेक्स्ट वीक पर्यंत सबमिट करायचा आहे. मी, हरी आणि बंटी, आमच्या चौघांचा एक ग्रुप आहे. हो, आणि आम्हाला समजत नाहीये की ते मॉडेल आम्ही कसं बनवू. प्रोजेक्ट कशाविषयी आहे आणि कोणतं मॉडेल बनवायचंय? इमर्जन्सी व्हेकल्स. ह्यात तर काहीच अवघड काम नाहीये. मी तुम्हाला सगळ्यांना एक ॲप सांगते, त्यावर जाऊन तुम्ही तुमचं 3D मॉडेल बनवू शकता. वाव, पण हे कसं पॉसिबल होईल? इकडे या, मी तुम्हाला सांगते कसं. हे आहे 3D बेअर ॲप. ह्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे त्या सगळ्या गोष्टी 3D मध्ये बघू शकता. हे बघा, ही आहे ॲम्ब्युलन्स, हा आहे डम्प ट्रक, हा आहे फायर ब्रिगेड आणि ही आहे पोलीस व्हॅन. वाव, ह्यात तर खूप साऱ्या गोष्टी आहेत. ह्यामधून आम्ही आमचा प्रोजेक्ट कसा बनवू? तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक व्हेकलला सिलेक्ट करून तुमचा प्रोजेक्ट मॉडेल बनवू शकता. तर बाई, ह्या ॲप मध्ये आम्ही अजून काय काय करू शकतो? तर मुलांनो, ह्या ॲप मध्ये 3D ॲनिमल्स, 3D व्हेकल्स, 3D प्लांट्स सगळं आहे. ह्यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबरोबर तुम्ही तुमचा फोटोही घेऊ शकता. वाव, मला फायर ब्रिगेड सोबत फोटो काढायचा आहे. तर आताच प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरला जा आणि 3D बेअर ॲप डाउनलोड करा. पुढच्या आठवड्यापर्यंत मुलांनी सुंदर ॲम्ब्युलन्सचं मॉडेल बनवलं आणि बाबांच्या मदतीनं ॲम्ब्युलन्सवर इमर्जन्सी हॉर्न सुद्धा लावला. याहू, फायनली आमचा प्रोजेक्ट कंप्लीट झाला. किती भारी दिसत आहे. आता मी असाच ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर होईन आणि सगळ्या लोकांचा जीव वाचवेन. बुद्धू, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर नाही तर डॉक्टर पेशंटचा जीव वाचवतात. नाही चिंकी, असं नाही बोलायचं बेटा. डॉक्टर तर पेशंटचा जीव वाचवतातच, पण ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर सुद्धा पेशंटचा जीव वाचवायला तेवढीच मदत करतात. अरे, ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर वेळेवरती हॉस्पिटलमध्ये पेशंटला घेऊन येतात आणि त्यामुळे डॉक्टर पेशंटचा जीव वाचवू शकतात. सॉरी बाबा, ह्यापुढे मी असं कधीच बोलणार नाही. ह्यामुळेच तर ह्या सगळ्या व्हेकल्सना इमर्जन्सी व्हेकल्स म्हणतात आणि यांचे ड्रायव्हर वेळ आली असताना प्रत्येक जागेवर पोहोचतात आणि लोकांचा जीव वाचवतात. चला, शाळेची वेळ झालीये. आज कॉम्पिटिशन आहे ना, लवकर जा. सगळी मुलं आपापला प्रोजेक्ट घेऊन कॉम्पिटिशन मध्ये पोहोचली. गट्टू आणि चिंकीचा प्रोजेक्ट खूप छान बनला होता. बंटी आणि हरीने सुद्धा त्यांना खूप मदत केली होती. आता वेळ होती प्रेझेंटेशनची. अगोदर आला राजूचा ग्रुप. मॉडेल दाखवून त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन सुरू केलं. We have this magnet, and in this magnet we have the South Pole and the North Pole, which give you the attractive force to equal and opposite poles. मॅग्नेटचा उपयोग मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये आणि मशीनमध्ये केला जातो. थँक्यू. व्हेरी गुड मुलांनो. आता पुढची पाळी आहे गट्टू आणि त्याच्या ग्रुपची. गट्टू, चिंकी, हरी आणि बंटी आपले मॉडेल्स दाखवून त्याविषयी बोलू लागले. हॅलो एव्हरीबडी. All we are presenting you the project of emergency vehicles. We have different emergency vehicles like ambulance. जर कोणी emergency patient असेल तर त्याच्यासाठी आपण ambulance यूज करतो.
वी हॅव फायर ब्रिगेड. जेव्हा कुठे आग लागते तेव्हा ती विझवण्यासाठी फायर ब्रिगेड इमर्जन्सी व्हेकल म्हणून येतं आणि आगीत अडकलेल्या लोकांना वाचवतं. दिस इज अ पोलीस व्हॅन. जर कुठल्या घरात चोरी झाली तर आपण 100 डायल करून तर पोलीस व्हॅन लवकर येते आणि चोरांना पकडून घेऊन जाते. थँक्यू. शाबास. व्हेरी गुड मुलांनो. सगळ्या मुलांचं प्रेझेंटेशन झालं आणि शेवटी रिझल्टची वेळ आली. आणि आजचे विजेते आहेत गट्टू, चिंकी, हरी आणि बंटीचा ग्रुप. ये, आम्ही जिंकलो. चौघही पळत पळत स्टेजकडे गेली आणि त्यांनी पाहुण्यांकडून अवॉर्ड घेतलं. कॉंग्रॅच्युलेशन्स मुलांनो. याहू, हुर्रे. व्हिडिओ गेमची चटक. शाळेनंतर गट्टू, चिंकी घरी आले. चला मुलांनो, जेवण तयार आहे. लवकर हातपाय धुवून या. शाळेतून येताच भूक लागली असेल ना? हो आई, खूप भूक लागलीये. आणि आज तर तू छोले भटुरे बनवलेस ना? उफ, किती मस्त वास येतोय. वास तर येणारच. मी इतक्या प्रेमाने तुमच्या दोघांसाठी बनवलंय. चला लवकर बसा, जेवण गार होईल, मग मजाच येणार नाही. हो आई. गट्टू आणि चिंकी डायनिंग टेबलवर जाऊन बसतात. आई त्यांना प्लेटमध्ये छोले भटुरे काढून देते. चिंकी खाण्यासाठी खूप एक्साइटेड होती, पण गट्टूचं लक्ष मात्र खाण्यात नव्हतं. आई, तुझा फोन कुठे? माझा फोन? तुला का हवाय माझा फोन? हवाय, तू सांग ना, कुठे? आधी हे सांग की का हवाय. तुला नाही कळणार. वा बाळा, हे काय बोलणं झालं? चिंकी, ह्याला काय झालंय? त्याला तो गेम खेळायचाय आई. अजिबात देऊ नकोस त्याला. माइंड युअर ओन बिझनेस चिंकी. एक नवीन गेम आलाय. त्याचे सगळे मित्र त्याविषयीच बोलत होते. ते गेम फोनवर खेळतात. बर, हा कुठला गेम आहे सांग बरं? आई, तो एक कार रेसिंगचा गेम आहे, झुम झुम एक्स. त्यामध्ये अनेक फास्ट कार आहे, जसं की फरारी, बगाटी, जिच्या सोबत आपण खेळू शकतो. माझे सगळे मित्र तोच गेम खेळतात आई. मलाही खेळायचा आहे. जेवण झाल्यावर थोडा वेळ खेळू शकतो ना? प्लीज आई, प्लीज. ठीक आहे, तू खेळ गेम. आता जेवण तर कर. थँक्यू आई, तू सगळ्यात भारी आहेस. आई, तू ह्याचं नको ऐकू. तो सुद्धा फोनला चिटकून बसेल. नंतर तो कोणाचंच ऐकणार नाही. आई चिंकीला समजत नाही म्हणून हसू लागते. गट्टू खाऊन झाल्यावर आईकडनं फोन घेतो. हे बघ गट्टू, आता 2 वाजलेत. मला 3 वाजता फोन परत हवाय. समजलं? हो आई, तू काळजी नको करू, देईन ग. हो आई, अजून 1 तास प्लीज. मी आता 1 लेवल पुढे आलोय. 4 वाजता मी नक्की फोन देईन. असं करता करता घड्याळात 7 वाजतात आणि गट्टू चिंकीचे बाबा ऑफिसहून परत येतात. अहो, आलात तुम्ही घरी? प्लीज जरा गट्टूला समजावा. दुपारपासून माझा फोन घेऊन बसलाय, परत देतच नाहीये. गट्टू, आईचा फोन परत कर. गेम खेळत बसशील तर डोळे खराब होतील गट्टू. आणि होमवर्क केलास की नाही? चिंकी, यांनी आज होमवर्क केलाय का? नाही बाबा, घरी येताच फोनवर गेम सुरू. गट्टू, फोन मला देऊन टाक. जा, होमवर्क कर. आजपासून तुला फोन मिळणार नाही. ऐक, या फोनला पासवर्ड टाक. गट्टू इथे चिडूच शकणार नाही. संध्याकाळी गट्टू आणि चिंकी होमवर्क करतात, पण इथेही गट्टूच्या मनात गेमचेच विचार सुरू असतात. गट्टू, तू भूत वाटतोयस. इतक्या सकाळी सकाळी काय करतोयस? ओरडू नकोस चिंकी, माझं डोकं दुखतंय. तू पूर्ण वेळ फोन घेऊन बसलायस. झोप पूर्ण झाली नाही तर शाळेत कसा जाशील? गट्टू, तुला काय झालंय? आजारी आहेस का? पूर्ण वेळ झुम झुम एक्स खेळत होता म्हणून असा दिसतोय. बाप रे, हे फक्त गट्टूच करू शकतो. आई बाबा रागवले नाहीत का? मी सुद्धा झुम झुम एक्सचा भक्त झालो होतो, पण आता आई बाबा मला फोन नाही देत. आई बाबांनी फोनला पासवर्ड टाकला होता, पण गट्टूने शोधून काढला. हे बरोबर बोललीस तू. अच्छा,
आज फ्रायडे आहे. आज आपण सगळे पार्क मध्ये खेळायला भेटणार आहोत. ठीक आहे, तुम्ही दोघं येताय ना? येस. येस येस, मग आपण भेटूयात सगळे. चल गट्टू, खेळायला जाऊयात. बाहेरात सगळे येणार आहेत. हरी, पिंकी, बनी, गुड्डी सगळे. चल ना जाऊया. चल चल चल. चिंकी, मला त्रास देऊ नकोस. तुला जायचं असेल तर जा. चिंकी एकदम चमकतेच, कारण गट्टू नेहमी खेळणाऱ्या मुलांमध्ये पुढे असायचा. चिंकीला जरा वाईट वाटतं, पण गट्टूची तिला काळजी वाटते. ती थोडी नाराज होऊनच खेळायला निघून जाते. दुसऱ्या दिवशी पुन्हा गट्टू मोबाईलवर गेम खेळत असतो. अचानक गेमच्या स्क्रीनवर एक अलर्ट येतो. त्यात मोठ्या लाल अक्षरात लिहिलेलं असतं, गेम अपडेट प्लीज वेट. गट्टू फ्रस्ट्रेट होऊन जातो. त्याला गेमच खेळायचा होता, पण अपडेटमुळे त्याला थांबावं लागलं. गेम अपडेट व्हायला तर वेळ लागेल. तोपर्यंत काय करू? अरे यार, जाऊन बघतो चिंकी काय करतीये. आई, चिंकी कुठे? अरे, बाहेर आलास फोनमधून? चिंकी तर बाहेर खेळतीये मित्रांसोबत. पार्कमध्ये हरी आहे बहुतेक. तूही जातोयस? हो आई, मी जातो. अरे गट्टू, तू आलास? आम्हाला वाटलेलं तू गेम नंतर आम्हाला विसरूनच गेलास. आम्हाला तर वाटलं होतं की झुमझुम एक्सने आमची जागा घेतली की काय. हो, मलाही. चल, आम्ही पकडापकडी खेळतोय. तू नवीन आलायस ना? तू पकड आम्हाला. पळा सगळे, पळा. गट्टू सगळ्यांच्या मागे पळण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला पळायला शक्ती मिळत नव्हती. तो खूप स्लो पळतो. त्याला चक्कर आल्यासारखं होऊ लागतं. खूप दिवसांनी खेळल्यामुळे त्याच्या डोळ्यांना ऊन सहन होत नव्हतं. त्याला खूप घाम येऊ लागतो आणि त्याचा श्वासही फुलतो. गट्टू अशक्तपणामुळेच मैदानामध्ये पडतो. सगळे मित्र त्याला पाहून काळजीत पडतात. ते धावत त्याला उठवायला जातात आणि गट्टू रडू लागतो. गट्टू, काय झालं? तू ठीक आहेस ना? नाही चिंकी, मला खूप अस्वस्थ वाटतंय. असं वाटतंय मी कधी खेळू शकणार नाही. माझं कसं होईल चिंकी? ओफो गट्टू, हे तर होणारच होतं. रात्री झोपत नाहीस, जेवण करत नाहीस, दिवस रात्र गेम खेळत असतोस, मग अस्वस्थच वाटणार ना? काही टेन्शन नाही गट्टू, आम्ही पहिल्यासारखे तुला स्ट्रॉंग आणि हॅपी बनवून टाकू. त्यासाठी मला काय करावं लागेल? त्यासाठी तुला खाव्या लागतील हिरव्यागार पालेभाज्या. आमच्या सोबत खेळायला पाहिजे. तुला हवी व्यवस्थित झोप. आणि खूप व्हिटॅमिन डी, जो तुला मिळेल सूर्याच्या किरणापासून. आणि सगळ्यात महत्वाचं गट्टू, तुला गेम खेळणं कमी करावं लागेल. गट्टूला वाईट वाटतं, पण त्याला माहितीये की चिंकीचं म्हणणं खरंय. बरोबर आहे तुझं चिंकी, मला गेम खेळणं कमी करावं लागेल. गट्टू खरोखरच चिंकी आणि मित्रांचं म्हणणं ऐकून घरी जाऊन फोनला हात लावत नाही. आई त्याला जेवणात छान भेंडीची भाजी आणि पोळी देते. तो आनंदाने खाऊन सुद्धा घेतो. तो त्या रात्री वेळेवर झोपतो. गट्टूचे आई बाबा त्याला आरामात झोपलेलं पाहून हसू लागतात. शाळेमध्ये मधल्या सुट्टीमध्ये एका नवीन गेमची पुन्हा चर्चा सुरू होती. हा गेम एक फॅन्टसी गेम आहे, ज्यात जादूगर आणि ड्रॅगन्स आहेत. काय खरंच? काय गट्टू, पुन्हा गेमिंग भूत व्हायचंय की काय? हो, पण रोज नाही, आठवड्यातून फक्त एकदा. गट्टू, तू नाही सुधारणार. चिंकीचा हेअर कट. चिंकी आणि गट्टू आरामात बसून लिव्हिंग रूम मध्ये टीव्ही पाहत होते. चिंकी, पुरे ग. आता अजून किती वेळ तू कार्टून बघणार आहेस? नाही नाही गट्टू, आता तर मी हेच कार्टून बघणार आहे. तेवढ्यात तिथे आई येते. चिंकी, हे चुकीचं आहे बरं. चल बरं, तुझ्या भावासोबत रिमोट शेअर कर. तुम्ही प्रेमाने राहिलं पाहिजे मुलांनो. ओके आई. हे घे गट्टू, आता तू बघ टीव्ही. तेवढ्यात बाबाही तिथे येतात. अरे, हे दोघं फक्त तुझंच ऐकतात. जर मी यांना काही म्हटलं तर ऐकायचे नाहीत. तू तुझ्या घरी चाललीयस, मी कसं सांभाळणार यांना? काय आई, तू आजीकडे चाललीयस? आई, आम्हालाही घेऊन जा ना. आम्हालाही आजीकडे यायचंय. नाही रे बाळा, तुमची शाळा सुद्धा आहे ना.
आणि तसंही आजीची तब्येत थोडी खराब आहे, म्हणून तिला भेटायला जातीये. हो आई, तू आरामात जा आणि आजीची काळजी घे. आणि हो आई, आणि लवकर घरी ये. हो बाळा, मी लवकर परत येईन. हा. हो, पण आई, मला आता आठवलं, तू माझी हेअर कटिंग करणार होतीस. आता तर तू जाणार आहेस, तर माझी कटिंग कशी होणार? अगं चिंकी, काळजी करू नकोस. मी तर फक्त ही गेले न ही आले. बरं ठीक आहे आई, पण आल्यावर करून दे. पण मी फक्त तुझ्याकडूनच कटिंग करेन. दुसऱ्या दिवशी आई आजीच्या घरी जाते आणि गट्टू चिंकी शाळेत निघून जातात. मुलांनो, बोलू नका. आपल्या शाळेत नवीन मुख्याध्यापिका आल्या आहेत. आधी त्या आर्मी स्कूलमध्ये मुख्याध्यापिका होत्या. त्या खूप स्ट्रिक्ट आहेत. त्यांनी सगळ्या मुलांचा युनिफॉर्म आणि हेअरस्टाईल चेक करायला सांगितलंय. सगळी मुलं चुपचाप एक एक करून चेकिंग करून घेतात. थोड्या वेळाने काही मुलांना एका वेगळ्या रांगेत उभं केलं जातं आणि चिंकीलाही या लाईन मध्ये उभं केलं जातं. थोड्या वेळात तिथे प्रिन्सिपल मॅडम येतात. स्टुडंट्स, तुमचे युनिफॉर्म ठीक नाहीयेत, म्हणून तुम्हाला इथे थांबवलेलं आहे. तुमच्या सगळ्यांचे युनिफॉर्म एकदम नीट आणि क्लीन असायला हवे आणि तुमच्या केसांची लांबी एकदम परफेक्ट असायला हवी. उद्यापासून तुम्ही सगळ्यांनी तुमचे युनिफॉर्म एकदम नीट घालून या, म्हणजे तुम्ही शाळेच्या नियमांचं पालन कराल. आणि जर असं नाही झालं तर तुम्हाला शिक्षा मिळेल. चिंकी, मला माहितीये तू काय विचार करतेस. हे बघ, तुझा युनिफॉर्म तर एकदम ठीक आहे, पण प्रॉब्लेम तुझ्या हेअरस्टाईल मध्ये आहे. तुझे केस खूप वाढतायत चिंकी, आणि शाळेच्या नियमानुसार सगळ्या मुलांच्या केसांची लांबी एक समान असायला हवी. चिंकी, तू लवकरात लवकर हेअर कट करून घे, म्हणजे तुला शिक्षा मिळणार नाही. ओके मॅम. चिंकी परत क्लासमध्ये येते, पण ती कुणाशीच बोलत नसते. अगदी गट्टूशी सुद्धा ती काही बोलत नसते. शाळा सुटल्यावर दोघंही घरी येतात. अरे मुलांनो, आलात तुम्ही? चला पटकन कपडे बदलून घ्या आणि येऊन खाऊन घ्या. नाही बाबा, मला भूक नाही लागलीये. मी माझ्या खोलीत जाते. अगं काय झालं चिंकी? एवढं बोलून चिंकी आपल्या रूम मध्ये निघून जाते. बघा ना बाबा, ही आज असंच वागतीये. मग गट्टू बाबांना सगळं काही सांगतो. अरे गट्टू, ही तर मोठी टेन्शनची गोष्ट आहे. कारण लहानपणापासून आतापर्यंत चिंकीने आईकडूनच केस कापलेत. आता अशात तिची चिंता अगदी योग्य आहे. आता आईच तिची इथे नाहीये, तर हेअरकट कसा होईल? पण बाबा, त्यात काय मोठं? फक्त ह्या वेळेस तिने बाहेरून कटिंग केली तर? नाही गट्टू, खूप अगोदरची गोष्ट आहे. चिंकी एकदा बाहेरच गेली होती हेअरकट करायला, पण चुकून ती कात्री चिंकीच्या कानाजवळ लागली होती आणि त्यानं थोडी जखम झाली होती. ती जखम तर अगदी छोटी होती, पण चिंकी तेव्हा खूप छोटी मुलगी होती. ती त्यामुळे खूप घाबरली होती. तेव्हापासून ती आईकडूनच केस कापून घेते. ओ, असं आहे तर. पण बाबा, आपण काय करूयात? चिंकी आपल्या रूम मध्ये बसून विचार करत होती की तिला आता काय शिक्षा मिळणार. तिला तर आईशिवाय दुसऱ्या कोणाकडून हेअरकट करायचं नाहीये. असा विचार करत करत चिंकी झोपी जाते. थोड्या वेळात चिंकी जेव्हा उठते तेव्हा बघते की गट्टू आणि बाबा तयार होऊन तिच्या समोर उभे आहेत. चला चिंकी बाळा, तयार व्हा. तयार? पण कशासाठी बाबा? कुठे जायचंय आपण? अगं, आपण हेअर कट करायला जातोय चिंकी. काय? पण मला नाही करायचा हेअर कट. मी आई शिवाय दुसऱ्या कोणाकडूनच हेअर कट करणार नाही. अगं नाही चिंकी, आम्ही तुझी नाही, माझी आणि गट्टूची कटिंग करायला चाललोय. काय, खरंच? मग बघ ना, आमचे केस किती वाढलेत. आम्ही तर आमची कटिंग करायला जातोय. चल, आमच्या सोबत नाही येणार का? ठीक आहे, येते. खरं तर हा बाबा आणि गट्टूचा प्लॅन होता चिंकीचा हेअर कट करण्यासाठी. ते दोघे चिंकीला घेऊन एका सलोन मध्ये येतात. तेव्हा सलोन मधून एक काकू बाहेर येतात आणि त्या चिंकीला प्रेमाने म्हणतात, ओ, तर तू आहेस चिंकी. तू तर खूपच गोड आहेस आणि तुझे केसही किती गोड आहेत. फक्त एका छोट्या क्यूट अशा हेअरकटची गरज आहे. बाबा, मी माझा हेअरकट आई शिवाय दुसऱ्या कोणाकडूनच करणार नाही. चिंकी बेटा, आता हट्ट सोड. जर तू हेअरकट केला नाहीस तर उद्या तुला पनिशमेंट होऊ शकते. चिंकी बाळा, ये माझ्यासोबत आत ये. जर तुला थोडीशीही भीती वाटली तर मी तुझा हेअरकट करणार नाही. आय प्रॉमिस.
पण जोपर्यंत तू तुझ्या भीतीचा सामना करणार नाहीस तोपर्यंत ती तुझ्या मनातच राहील. हे ऐकून चिंकीच्या मनामध्ये जरा हिंमत येते. चिंकी बाळा, ये या खुर्चीवर बस आणि तुझे डोळे बंद कर. तू बघच, थोड्याच वेळात तुझा हेअरकट सुद्धा होऊन जाईल आणि तुला कळणार सुद्धा नाही. ठीक आहे काकू, मी माझे डोळे बंद करते. अजून सांग चिंकी, मी तर असं ऐकलंय की एकदा तू आणि गट्टूने सँडविच बनवलं होतं. हो काकू, ते आम्हाला दोघांना शाळेत शिकवलं होतं. खूप जास्त टेस्टी होतं आणि हेल्दी सुद्धा. बर, हेल्दी कसं? अहो काकू, त्यामध्ये चीज नव्हतं आणि खूप सगळ्या भाज्या होत्या, म्हणून ते एक हेल्दी सँडविच होतं. ओ, आता मला कळलं. तू तर खूपच समजूतदार आहेस चिंकी. काकू अशाच चिंकी सोबत गप्पा मारू लागतात आणि 5 मिनिटाच्या आत चिंकीचा हेअरकट अगदी छानपणे तयार होतो. चिंकी बाळा, आता तू तुझे डोळे उघडू शकते. काय? खरंच? माझा हेअरकट खरंच इतक्या लवकर झाला काकू? हे तर कळलंच नाही आणि पटकन झालं. मग काय, मी म्हटलं होतं ना, तुला घाबरायची अजिबात गरज नाहीये. अरे वा चिंकी, बघितलंस किती लवकर हेअरकट झाला बघ तुझा आणि तुझी भीतीही संपली, हो ना? हो बाबा, माझी भीती पूर्णपणे निघून गेली. अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तर मग काय, या गोष्टीवर आपण आईस्क्रीम पार्टी करायची? आणि ते सगळे बाहेर जाऊन आईस्क्रीम पार्टी करतात. चिंकीने बनवला केक. आज गट्टू चिंकीच्या शाळेला सुट्टी होती आणि ते दोघेही बसून बसून खूप कंटाळले होते. तेवढ्यात चिंकी टीव्ही ऑन करते. किती बोर होतंय गट्टू, चल मिळून टीव्ही बघूया. हो चिंकी, चल काहीतरी छान बघू. काय लावू? कुठलं कार्टून लावू? अगं नाही चिंकी, मला कार्टून नाही बघायचं, काहीतरी नवीन शोध ना छान. अरे वा, हे बघ गट्टू, टीव्हीवर कुकरी शो येतोय. आई हेच बघून आपल्यासाठी नवीन नवीन पदार्थ बनवते. अगं हो चिंकी, चल बघूया आज याच्यात काय बनवायला शिकवणार आहे. ह्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. आई हा शो रोज बघते. कुकरी शो मध्ये केकची रेसिपी होती. गट्टू चिंकी लक्षपूर्वक रेसिपी पाहू लागले. चिंकी, ह्यांना केक करताना पाहून मलाही केक खावासा वाटतोय. आपण दोघं मिळून केक बनवूया. हो गट्टू, मीही हाच विचार करतेय. तसंही आपण रिकामेच बसलोय आणि खूप बोर होतंय. तर चल मग उशीर का करायचा, चल जरा स्वयंपाकघरात जाऊन बघू की केक बनवण्याचं सामान कुठे ठेवलंय. हो गट्टू, तू जा आणि सामान शोधायला सुरुवात कर. तोपर्यंत मी आईकडून केक बनवण्याची परवानगी घेऊन येते. दोघेही आपापल्या कामाला लागतात. मग गट्टू खूप उदास होऊन चिंकीकडे येतो. चिंकी आईच्या खोलीत होती. चल गट्टू, बघ आईने आपल्याला केक बनवण्याची परवानगी दिली. अगं पण चिंकी, आपण केक बनवायचा तरी कसा? केक बनवण्याचं सामान नाहीये सगळं. अरे हो, आता आठवलं. मी मागच्या आठवड्यात केक बनवला होता ना, त्यानंतर आजपर्यंत मी शॉपिंगला जाऊच शकले नाही, म्हणून केक बनवण्याचं सगळं सामान घरात नाहीये. हे ऐकून गट्टू आणि चिंकी खूप उदास होतात. किती बोर होतंय आम्हाला. मोठ्या मुश्किलीने केक बनवण्याची आयडिया सुचली होती. आता काय करायचं? आई मुलांना उदास झालेलं पाहून म्हणते, अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघे इतकेही उदास नका हो. माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे. तुम्ही रेग्युलर केकच्या ऐवजी एक स्पंज केक बनवा. तो बनवण्याचं सगळं सामान आहे घरात. हे ऐकून गट्टू आणि चिंकीला पुन्हा एकदा नवी आशा दिसली. ते पुन्हा एकदा एक्सायटेड होऊन आईच्या पाठीमागे किचन मध्ये गेले. हे बघा मुलांनो, तुमच्याजवळ तर सामान कमी आहे, म्हणून तुम्ही तसा केक नाही बनवू शकणार जो तुम्ही टीव्ही मध्ये बघितला होता. पण हो, तुम्ही तरीही एक छान केक बनवू शकता ह्या कमी सामानामध्ये. ठीक आहे आई, आम्ही दोघं तयार आहोत. हो ना चिंकी? हो आई, आम्ही दोघे तयार आहोत. ठीक आहे, तर चला आता मी जे जे सांगते ते करा बरं. मग आई गट्टू चिंकीला आपल्या स्पंज केकची रेसिपी सांगते आणि त्या आईने दिलेल्या सगळ्या सूचनांना फॉलो करत जातात. बरं सांगा बरं गट्टू चिंकी, तुम्हाला कोणत्या आकाराचा केक बनवायचा आहे? चौकोनी आकाराचा. नाही, तो किती बोर असतो. एक हार्ट शेपचा केक बनवूया. चल ठीक आहे, हार्ट शेपचाच बनवूया. ओके मुलांनो, सुरू करूया.
अगं चिंकी, तुझ्या चेहऱ्यावर तू तर खूप सगळी कोको पावडर लावलीयस. अरे कुठे कुठे सांग ना मला. ये ग चिंकी, मी तुझा चेहरा पुसून देते. आई, तयार झालं हे बॅटर. आता फक्त शेवटचं एकदा याची चव घेऊया की कसा झालाय, मग ह्याला बेक करू. हो गट्टू, मस्त आयडिया आहे. अरे हे काय, ह्या बॅटर मध्ये तर साखर कमी आहे. अरे असं कसं झालं? चिंकी, मी तुला सांगितलं होतं ना की यामध्ये 120 ग्रॅम साखर टाक. अरे सॉरी आई, मी तर फक्त 100 ग्रॅम साखर टाकली. ओ, म्हणून केक थोडा अगोड वाटतोय. हरकत नाही, आता 20 ग्रॅम साखर टाक. हो आई, लगेच टाकते. अजून एक काम कर, ह्यामध्ये थोडासा व्हॅनिला इसेन्स टाक. ह्याचा फ्लेवर अजून छान होईल. हो आई, लगेच टाकतो. थोड्या वेळात गट्टू चिंकीचा मिनी स्पंज केक बनवून तयार होतो. वाव, किती क्यूट दिसतोय ना आपला हा छोटासा केक. मला तर वाटलंच नव्हतं की इतक्या कमी सामानामध्ये सुद्धा इतका छान केक बनवू शकतो. आणि तर हा बनवण्यासाठी वेळही किती कमी लागला ना चिंकी. हो गट्टू, ही तर सगळी आपल्या आईची कमाल आहे. तिच्याच कल्पनेमुळे आपण इतका छान केक बनवलाय. थँक्यू आई. अरे त्यात थँक्यू काय मुलांनो, मला सुद्धा खूप आनंद झाला तुम्हाला केक बनवायला शिकवताना. आता फक्त बाबा येण्याची वाट बघूया. ते लवकर घरी आले तर लवकर आपण केक कापून हा खाऊया. मग गट्टू चिंकी दरवाजामध्ये उभे राहून बाबा येण्याची वाट पाहू लागतात. आणि ते येतात जोरात ओरडतात, सरप्राईज. अरे अरे गट्टू चिंकी, काय हे केक? काय विशेष? काय खास कारण केकचं? बाबा, हा केक आम्ही दोघांनी बनवलाय. आम्हाला आज खूप बोर होत होतं म्हणून. मग गट्टू चिंकी आणि आई बाबा सगळे मिळून केक कापतात आणि सर्वात अगोदर बाबांना खाऊ घालतात. बाबा म्हणतात, अरे वा माझ्या छोट्या शेफ, तुम्ही दोघांनी तर खूप छान केक केलाय. खरंच हा केक खूप यम्मी झालाय. मग गट्टू आणि चिंकी ही केक खातात आणि त्यांनाही केक खूप आवडतो. आता जेव्हा जेव्हा घरात केकची गरज असेल तेव्हा मी आणि चिंकी मिळून बनवणार. हो हो नक्कीच. मी तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरचे केक बनवायलाही शिकवेन, म्हणजे तुम्ही मला मदतही करू शकाल. वाव, खूप मस्त आयडिया आई. मग सगळेजण एकत्र मिळून खूप साऱ्या गप्पा मारत केक एन्जॉय करतात. गट्टू चिंकीचा पासपोर्ट. संध्याकाळची वेळ होती आणि गट्टू चिंकी सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होते आणि आई किचनमध्ये डिनरची तयारी करत होती. तेवढ्या टीव्हीवर मुलांनी खूप उंच बिल्डिंग पाहिली. गट्टू आणि चिंकीला ती बिल्डिंग खूप आवडली. चिंकी, केवढी उंच बिल्डिंग आहे बघ. हो गट्टू, मी तर आजपर्यंत एवढी उंच बिल्डिंग कधीच नाही पाहिली. तेवढ्यात आई किचनमधून बाहेर येते आणि मुलांचं बोलणं ऐकून टीव्हीकडे पाहते. मुलांनो, ती जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग आहे, बुर्ज खलिफा. जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग? वाव, ही कुठे आई? ही दुबईला आहे. ही बघण्यासाठी जगभरातून दरवर्षी लाखो लोक दुबईला जातात. ही तर खूपच सुंदर आहे आणि तिचं डिझाईन खूप वेगळं आहे आई. रात्री बाबा ऑफिसहून घरी आले तर डिनरच्या वेळेला बाबांनी एक सरप्राईज अनाउन्स केलं. मुलांनो, माझ्याकडे तुमच्याकरता एक सरप्राईज आहे. अरे वा, मी तर ऐकायला खूप उत्सुक आहे. चिंकी आणि आई सुद्धा आनंदाने बाबांकडे पाहू लागल्या. 2 महिन्यानंतर मी सगळ्या फॅमिलीसाठी इंटरनॅशनल व्हॅकेशन प्लॅन केलेला आहे आणि आपण सगळे दुबईला जाणार आहोत. वाव, दुबई? मग आपण सगळे बुर्ज खलिफा बघणार ना? अरे वा चिंकी, तुला बुर्ज खलिफा बद्दल माहितीये? हो, आजच आम्ही टीव्हीवर पाहिलं आणि आईने सांगितलं की ती जगातील सगळ्यात उंच बिल्डिंग आहे. मग लगेच आपल्याला ट्रॅव्हलिंग आणि अकोमोडेशनचं बुकिंग करावं लागेल. ओ, ते तर आहेच, पण त्या अगोदर महत्वाचे गट्टू चिंकीचे पासपोर्ट बनवणं. पासपोर्ट? तो का बाबा? गट्टू, जेव्हा आपण देशाच्या बाहेर जातो तेव्हा पासपोर्ट हा अत्यंत महत्वाचं डॉक्युमेंट आहे. पासपोर्टच या गोष्टीचं प्रूफ आहे की आपण इंडियन सिटीजन आहोत. ओ, पासपोर्ट शिवाय आपण दुबईला नाही जाऊ शकत? नाही चिंकी, कुठल्याही देशामध्ये जाण्यासाठी आपल्याला व्हिसा घेणं गरजेचं असतं. व्हिसा त्या देशामध्ये जाण्याची एक प्रकारची परवानगी असते आणि पासपोर्ट शिवाय आपल्याला व्हिसा मिळू शकत नाही. मग तर लवकरच गट्टू चिंकीचे पासपोर्ट बनवायला हवे. डिनर नंतर बाबांनी लॅपटॉप उघडला
आणि आपल्या घराजवळच्या पासपोर्ट सेवा केंद्राचा पत्ता शोधून काढला, जो सिटी सेंट्रल लायब्ररीच्या मागेच होता. मग बाबांनी पासपोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन गट्टू आणि चिंकीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म्स भरले. सगळे डिटेल्स भरल्यानंतर शेवटी रजिस्ट्रेशन पेमेंट केलं आणि त्यांना येत्या शुक्रवारच्या दुपारची अपॉइंटमेंट मिळाली. घ्या, झालं ॲप्लिकेशन कम्प्लीट. आपल्याला शुक्रवारी दुपारी पासपोर्ट सेवा केंद्रात जाऊन सगळे डॉक्युमेंट्स दाखवावे लागतील. गट्टू, उद्या तू आधार कार्डची प्रिंटआउट आणि शाळेची मार्कशीट सगळं तयार ठेव. आणि चिंकी, सगळे डॉक्युमेंट्स एका प्लास्टिक फोल्डरमध्ये अरेंज करणं तुझी जबाबदारी आहे. दुसऱ्या दिवशी गट्टू आणि चिंकीने सगळे डॉक्युमेंट्स उत्तम अरेंज केले. शुक्रवारी गट्टू आणि चिंकी दोघेही खूप एक्सायटेड होते. त्यांना पासपोर्ट बनवण्याची प्रोसेस खूप इंटरेस्टिंग वाटत होती आणि दुपारच्या वेळेला ते सगळेजण पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये पोहोचले. चिंकीने आपल्यासोबतचं डॉक्युमेंटचं फोल्डर खूप नीट सांभाळलं होतं. पासपोर्ट सेवा केंद्रात एका ऑफिसरने गट्टू आणि चिंकीचा एक छोटासा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांचे सगळे डॉक्युमेंट, नेम, डेट ऑफ बर्थ आणि स्कूल असे अनेक डिटेल्स व्हेरीफाय केले. आम्ही तुमचे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले आहेत आणि तुमचे पासपोर्ट ॲप्लिकेशन मंजूर केली आहे. आता फक्त पोलीस व्हेरिफिकेशन झालं की तुम्हाला आम्ही पासपोर्ट इश्यू करू. पोलीस व्हेरिफिकेशन? घाबरू नका मुलांनो, ही एक प्रोसेस आहे जिथे गव्हर्नमेंट चेक करतं की जो पासपोर्ट काढतोय त्याचं काही क्रिमिनल बॅकग्राऊंड किंवा पोलीस रेकॉर्ड तर नाही. खूप वेळेला फ्रॉडच्या केसेस होतात जिथे क्रिमिनल्स फेक डिटेल्सचे पासपोर्ट बनवू इच्छितात. त्यामुळे पोलीस व्हेरिफिकेशन करणं जरुरी असतं. पासपोर्ट सेवा केंद्रातून काही दिवसांनी घरी आल्यावर लोकल पोलीस स्टेशनमधून एक पोलीस ऑफिसर गट्टू चिंकीच्या घरी येतात. होय, आम्ही गट्टू चिंकीचं पासपोर्ट व्हेरिफिकेशन करण्याकरता आलो आहोत. या, आत बसा. मी गट्टू आणि चिंकीला बोलावते. ऑफिसर ड्रॉइंग रूम मध्ये सोफ्यावर बसतात आणि आई दोन्ही मुलांच्या रूम मध्ये जाऊन त्यांना बोलावून आणते. गट्टू, चिंकी, पोलीस स्टेशन मधून ऑफिसर्स आले तुम्हाला भेटायला. गट्टू आणि चिंकी बाहेर येतात तर त्यांना पाहून पोलीस ऑफिसर सरप्राईज होऊन जातात. नमस्ते काका. नमस्ते काका. अरे, मी या दोन्ही मुलांना तर चांगला ओळखतो. माझी मुलगी ही यांच्याच शाळेत शिकते. मी बऱ्याचदा अॅन्युअल डेज, फंक्शन्स आणि स्पोर्ट्स इव्हेंट्स मध्ये यांना पारितोषिकं जिंकताना पाहिलंय. पोलीस ऑफिसरांनी गट्टू चिंकीशी थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि आईला सांगितलं की पोलीस व्हेरिफिकेशनची प्रोसेस पूर्ण झाली. आता लवकरच त्यांना पासपोर्ट इश्यू केला जाईल. हळूहळू 7 दिवस सरले, पण पासपोर्ट ऑफिसमधून कुठलंही कुरिअर आलं नव्हतं. गट्टू आणि चिंकीने आपल्या दुबईच्या ट्रिपबद्दल आणि पासपोर्टच्या प्रोसेसबद्दल आपल्या मित्रांना सांगितलं होतं, पण आता पासपोर्टला लागलेल्या उशिरामुळे त्यांनाही चिंता वाटू लागली. त्या रात्री डिनर टेबलवर आईने बाबांना विचारलं, आता पोलीस व्हेरिफिकेशन होऊनही 7 दिवस झालेत, अजून पासपोर्ट नाही आलाय. दुबई व्हिसा अप्लाय करायला आपल्याला उशीर तर नाही ना होणार? अजून तरी काही प्रॉब्लेम नाहीये, कारण अजून दुबई ट्रिपला 45 दिवसांचा वेळ आहे. पण अजून 10-15 दिवस जर डिले झाला तर प्रॉब्लेम येऊ शकतो. आता आपण काय करायचं बाबा? चिंकी सुद्धा उदास होऊन आई आणि बाबांकडे पाहत होती. मी उद्या माझ्या कलिग वर्माशी बोलतो. तो म्हणाला होता की त्याचे कोणीतरी रिलेटिव्ज पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये आहेत म्हणून. कदाचित त्याच्याकडून काही इन्फॉर्मेशन मिळेल. दुसऱ्या दिवशी बाबा आपला कलिग सतीश वर्मा याच्याशी बोलले. वर्माजी, तुमच्याकडे एक हेल्प हवी होती. अहो, तुम्ही विना संकोच बोला, आम्हाला आनंदच होईल. तुमचे कोणी रिलेटिव्ह पासपोर्ट सेवा केंद्रात काम करतात ना? हो, माझा भाचा आहे वैभव. तुमचं काही पासपोर्ट विषयी काम होतं का? आणि ॲक्च्युली मी गट्टू चिंकीच्या पासपोर्ट करता अप्लाय केलेलं होतं. आता पोलीस व्हेरिफिकेशन होऊनही 8 दिवस झाले, पण अजून पासपोर्ट आला नाही. तुम्ही चिंता करू नका, मी वैभवशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो. तुम्ही दोन्ही मुलांचे ॲप्लिकेशन नंबर मला मोबाईलवरती फॉरवर्ड करून ठेवा. बाबांनी सतीश वर्माला गट्टू आणि चिंकीचे ॲप्लिकेशन नंबर आणि बाकी डिटेल्स पाठवून दिले. रात्री जेव्हा बाबा ऑफिसून घरी आले तेव्हा त्यांनी पाहिलं की आई, गट्टू आणि चिंकी पासपोर्ट विषयी जरा चिंतेत होते. जेव्हा सगळी फॅमिली एकत्र डिनर करत होती तेव्हा वर्माजींचा बाबांना फोन आला. हा, ओह अच्छा, ओ धन्यवाद. आई, गट्टू आणि चिंकी खूपच उत्सुकतेने बाबांकडे पाहत होते. फोन ठेवताच बाबा म्हणाले, पासपोर्ट इश्यू झालेत. ते फक्त स्पीड पोस्टमध्ये कुठेतरी अडकले होते. उद्याच डिलिव्हर होतील. ये, शेवटी एकदाचे आपण आपल्या दुबई ट्रिपसाठी पुढे जाऊया. दुसऱ्या दिवशी सकाळपासून आईचं लक्ष दाराकडेच लागलं होतं. गट्टू चिंकीच्या शाळेलाही सुट्टी होती.
तर ते सकाळपासूनच स्पीड पोस्टची वाट पाहत होते. फायनली दुपारच्या 1 वाजता डोअरबेल वाजली आणि दोघांनीही धावतच दरवाजा उघडला. बाहेर स्पीड पोस्टची डिलिव्हरी होती, पासपोर्टची. आईने पेपर्सवरती साईन केलं आणि आत येऊन पाकिट उघडलं. फायनली गट्टू आणि चिंकीच्या हातात त्यांचे पासपोर्ट्स होते. अभिनंदन मुलांनो, वा, झाला आमचा पासपोर्ट. आता दुबईला जायची तयारी सुरू करूया. डोळ्यांचं चेकअप. सकाळची वेळ होती आणि गट्टू चिंकी शाळेत जाण्यासाठी पटापट तयार होत होते. तेवढ्यात डोअरबेल वाजते आणि चिंकी जाऊन दरवाजा उघडते. समोर कॉलनीमध्ये राहणारे डॉक्टर काका होते. ओ, गुड मॉर्निंग डॉक्टर काका. गुड मॉर्निंग चिंकी बेटा. शाळेत निघालात का? हो काका. गुड गुड. बेटा जरा तुझ्या आईला बोलव बरं. हा डॉक्टर साहेब, बोला ना. सकाळीच कसं काय येणं केलं? कसं आहे, मी आणि माझे काही आय स्पेशलिस्ट मित्र उद्या आपल्या कॉलनीतल्या मुलांसाठी फ्री आय चेकअपचा कॅम्प लावतोय. त्यामुळे मी गट्टू चिंकीला कॅम्प मध्ये येण्यासाठी इन्व्हाइट करायला आलोय. आय चेकअप कॅम्प? पण तो का काका? आमचे डोळे तर एकदम छान आहेत. काय हो ना चिंकी? अरे हो गट्टू, तुमचे डोळे अगदी छान आहेत, पण तरीही आपण एकदा रुटीन चेकअप केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला ते कळलं पाहिजे की आपले डोळे किती हेल्दी आहेत. त्यासोबतच फन आणि इन्फॉर्मेटिव्ह ऍक्टिव्हिटीज असणार आहेत कॅम्प मध्ये. तुम्ही या म्हणजे तुम्हाला कळेल. वाव, ऐकायला तर खूप छान वाटतंय काका. मी तर नक्की येणार. हो हो, मी पण नक्की येणार. तू बघच गट्टू, तुझ्या डोळ्यांपेक्षा माझे डोळे जास्त चांगले असतील. असं आहे काय? चल मग बघूच कोण जिंकतं ते. आई आणि डॉक्टर काका गट्टू चिंकीचे हे बोलणं ऐकून हसू लागतात आणि डॉक्टर काका निघून जातात. गट्टू चिंकी शाळेमध्ये जाऊन आपल्या सगळ्या मित्रांना कॅम्प बद्दल सांगतात आणि ते सगळे सुद्धा कॅम्प मध्ये यायला रेडी होतात. दुसऱ्या दिवशी सगळेजण कॅम्प मध्ये एकत्र येतात. गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग काका. कसे आहात सगळे? आम्ही मस्त. मुलांनो, हा कॅम्प कंडक्ट करण्यासाठी माझ्यासोबत काही व्हॉलेंटियर सुद्धा आले आहेत. आम्ही सगळे मिळून तुमचे डोळे तपासू. तर तुम्ही रेडी आहात का? हो, आम्ही तयार आहे. तर मुलांनो, पहिली ऍक्टिव्हिटी आहे बॉल प्ले. तुम्ही सगळे एका रांगेत उभे राहा. मी तुमच्याकडे एक एक करून बॉल टाकेन आणि तुम्हाला तो कॅच करायचा आहे. सगळ्यात अगोदर मी गट्टू तुझ्याकडे बॉल टाकतो आहे. व्हेरी गुड गट्टू. आता मी एका नंतर एक 2 बॉल टाकणार आहे. कॅच कर. ये, मी तर सगळे बॉल पकडले दादा. हो गट्टू, याचा अर्थ आहे तुझं आय आणि हँड कोऑर्डिनेशन अतिशय उत्तम आहे. चला आता एक एक करून बाकीची मुलं या. हो, माझ्याकडनं तर बॉल सुटला. काही हरकत नाही बेटा, मी तुला वेगवेगळे व्यायाम सांगतो ज्याने तूही तुझं आय हँड कोऑर्डिनेशन नीट करू शकशील. डोंट वरी. ओके दादा. चला मुलांनो, आता आपण आपल्या पुढच्या ऍक्टिव्हिटीकडे वळू. पुढची ऍक्टिव्हिटी आहे सर्कलिंग द लेटर. या ऍक्टिव्हिटीसाठी तुम्हाला सगळ्यांना एक पेपर मिळेल ज्यात छोट्या मोठ्या साईज मधले अनेक लेटर्स असतील. दुसरे व्हॉलेंटियर सगळ्या मुलांमध्ये पेपर्स डिस्ट्रीब्यूट करतात. आता मी इथून जे जे लेटर्स म्हणेन त्या लेटर्सला तुम्हाला शोधून त्यांना सर्कल करायचं आहे. या ऍक्टिव्हिटीमुळे हे लक्षात येईल की तुमचं विजन किती शार्प आणि क्लिअर आहे आणि तुम्ही किती अटेंटिव्ह आहात. तर रेडी आहात का? हो, आम्ही तयार आहोत. व्हेरी गुड. तर पहिलं अक्षर आहे एम. सगळी मुलं पटापट आपल्या पेपरवरती एम शोधू लागतात. अरे, मला मिळाला एम. हो, मलाही मिळालं. आणि मलाही. अरे, अजूनही मला दिसत नाहीये कुठे. अरे, हा बघ ना गट्टू, इथेच आहे. ओ, थँक्यू चिंकी. नाही मुलांनो, यामध्ये एकमेकांची मदत करू नका. आणि ही तर आय टेस्ट आहे आणि टेस्ट मध्ये चिटिंग करत नाहीत. ओके. चला मुलांनो, आता तुमच्या सोबत एक छोटासा क्विज खेळूया. सगळे मिळून एकत्र ग्रुप करून बसा. जो मुलगा सगळ्यात जास्त उत्तर देईल तोच जिंकेल. तर सांगा मुलांनो, डोळ्यांसाठी सगळ्यात जास्त चांगलं व्हेजिटेबल कोणतं? तुमचे ऑप्शन आहेत गाजर की हिरव्या पालेभाज्या. सांगा मुलांनो, करेक्ट आन्सर काय आहे? फक्त ए किंवा बी किंवा दोन्ही? चला मुलांनो, लवकर सांगा, वेळ पटापट पुढे चाललाय. व्हॉलेंटियरने नोटीस केलं की सगळी मुले विचार करतायत की उत्तर काय असेल ते, पण चिंकी काही विचार करत नव्हती, तर ती हसत होती.
अगं चिंकी, तू का हसतीयेस? तुला काय याचं उत्तर येतंय? हो दादा, मला याचं उत्तर येतंय, पण जेव्हा सगळे जण हरतील तेव्हाच मी उत्तर देईन. हो, आम्ही हरलो. हा चल चिंकी, आता तू उत्तर दे. याचं उत्तर आहे दोन्ही. व्हेरी गुड चिंकी, एकदम बरोबर. सगळी मुलं चिंकीसाठी टाळ्या वाजवतात. अशाच बाकी देखील ऍक्टिव्हिटीज होतात आणि शेवटी वेळ येते प्राइज डिस्ट्रीब्युशनची. सगळे व्हॉलेंटियर्स आणि डॉक्टर अंकल एका बाजूला उभे राहतात आणि मुलंही ग्रुप करून उभे राहतात. तर मुलांनो, आजचं बक्षीस त्यालाच मिळेल ज्याचे डोळे सगळ्यात जास्त हेल्दी असतील. एनी गेसेस की ते बक्षीस कुणाला मिळणार आहे ते? आम्ही नाही गेस करू शकत आहोत काका. तुम्हीच सांगा ना की प्राइज कुणाला मिळणार आहे ते. अच्छा, मीच सांगतो. तर आजचं प्राइज जात आहे चिंकीला. सगळेजण चिंकीसाठी टाळ्या वाजवू लागतात. वाव चिंकी, कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स चिंकी. कॉंग्रॅच्युलेशन्स चिंकी. थँक्यू गट्टू. थँक्यू मित्रांनो. थँक्यू सगळ्यांना. ये चिंकी, येऊन तुझं गिफ्ट घे. चिंकीला एक गिफ्ट हॅम्पर मिळतं आणि ती खूप खुश होऊन जाते. आणि गट्टू बेटा, तू जरा कमी व्हिडिओ गेम्स खेळ आणि हो, टीव्ही सुद्धा कमी पहा. मी लक्षात ठेवेन. मुलांनो, तुम्हाला तुमचे डोळे चिंकीसारखे करायचेत. चांगलं खायचंय आणि जास्त टीव्ही किंवा मोबाईल वापरायचा नाही. जास्त स्क्रीन टाइम मुळे आपले डोळे कमजोर होतात. कळलं का मुलांनो? हो काका, मला कळालं. व्हेरी गुड मुलांनो. मला माहिती आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टी नक्की फॉलो कराल. तर भेटूया पुढच्या आय चेकअप कॅम्प मध्ये. आणि मी आशा करतो की पुढच्या कॅम्प मध्ये तुमचे डोळे अगोदरपेक्षा छान असतील. बाय मुलांनो. बाय डॉक्टर अंकल. यासोबतच कॉलनीतला आय चेकअप कॅम्प संपतो आणि सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. शाळेचा नवा युनिफॉर्म. शाळेतनं घरी येऊन या दिवसात गट्टू चिंकीला टीव्ही शोज बघण्याची सवय झाली होती. स्कूल डेज या शो मध्ये देहरादूनचं एक बोर्डिंग स्कूल आणि त्यातील 4-5 विद्यार्थ्यांची स्टोरी होती. आणि गट्टू चिंकीला ते बोर्डिंग स्कूल, हॉस्टेल आणि तिथले ॲडव्हेंचर्स बघायला खूप इंटरेस्टिंग वाटत होतं. आज देखील गट्टू चिंकी घरी येताच टीव्ही ऑन करतात. अरे, शाळेचा ड्रेस बदला आधी, मग टीव्ही बघा. तोपर्यंत स्कूल डेचा आजचा एपिसोड संपून जाईल. हा शो मला मिस नाही करायचा. असं काय ह्या शो मध्ये? ह्यामध्ये एक बोर्डिंग स्कूल आणि त्यामधल्या विद्यार्थ्यांची गोष्ट आहे आई. माझे सगळे वर्गमित्र सुद्धा रोज ह्याच विषयी गप्पा मारतात. बरं ठीक आहे. तोपर्यंत मी तुमच्यासाठी जेवण तयार करते. आई किचन मध्ये जाऊन लंच तयार करू लागते आणि गट्टू चिंकी टीव्ही पाहू लागतात. अरे गट्टू, स्कूल डेजचे विद्यार्थी किती स्मार्ट दिसतात. त्यांचा युनिफॉर्म तर बघ एकदा. हो, त्यांचा युनिफॉर्म तर खरंच खूप स्मार्ट आहे. मला तर आपल्या शाळेचा युनिफॉर्म खूप बोरिंग वाटतो. अरे बोरिंग का? बोरिंग तर आहे. साध्या पांढऱ्या शर्टावरती मुलांसाठी निळी पॅन्ट आणि तुमच्यासाठी निळा स्कर्ट. न चांगलं डिझाईन, न पॅटर्न, न इंटरेस्टिंग कलर्स. हो, ह्या टीव्ही शो मध्ये त्यांचे स्कर्ट्स तर मरून आणि पांढऱ्या चेक्स मध्ये आहे. मला तर ही युनिफॉर्मची कल्पनाच आवडत नाही. मी माझी जीन्स आणि टी शर्ट घालून शाळेत जाऊ शकलो असतो तर. अरे नाही रे वेड्या, शाळेत तर युनिफॉर्म असायलाच हवा. चिंकीने गट्टूला स्कूल युनिफॉर्मचं महत्त्व पटवण्याचा प्रयत्न केला, पण गट्टूला काही समजलं नाही. संध्याकाळी गट्टू आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला आणि चिंकी आईसोबत शॉपिंग करायला मार्केटमध्ये जाते. क्रिकेटमध्ये फिल्डिंग करतेवेळी गट्टूला डाईव्ह मारावी लागते आणि त्याचा टी शर्ट थोडासा फाटतो. त्याने परत घरी येऊन चिंकीला फोन केला, कारण अजूनही चिंकी आईसोबत मार्केटमध्ये होती. चिंकी ऐक, माझा स्पोर्ट टी शर्ट आज खेळताना फाटला. घरी येताना तू आणि आई माझ्यासाठी स्पोर्ट शॉप मधून नवीन टी शर्ट घेऊन या. ठीक आहे गट्टू. आणि ऐक, टी शर्ट इंडियन टीमची जर्सी असलेलीच घे, मला तीच आवडते. हो रे, माहितीये मला. आई आणि चिंकीने गट्टूसाठी इंडियन क्रिकेट टीमचा जर्सी असलेला टी शर्ट घेतला, ज्यावर नाव लिहिलं होतं विराट कोहली. घरी येऊन जेव्हा त्यांनी गट्टूला नवीन टी शर्ट दिला तर तो खूप खुश झाला. तोपर्यंत बाबाही ऑफिसून आले होते आणि गट्टू टी शर्ट घालून बाबांना दाखवतो आणि त्यांना विचारतो, हा टी शर्ट कसा दिसतोय बाबा?
खूप छान दिसतोय गट्टू. हा निळा रंग तुझ्यावर सूट करतोय. इंडियन टीमच्या जर्सीची गोष्टच वेगळी आहे. थोड्या वेळात आई सगळ्यांना डिनरसाठी बोलावते आणि सगळेच जण डिनर करण्यासाठी बसतात. डिनर करतेवेळी गट्टूने बाबांना युनिफॉर्म बद्दल विचारलं. बाबा, शाळेत जाण्यासाठी युनिफॉर्म का गरजेचा असतो? आज अचानक तुझ्या मनात हा प्रश्न कसा काय आला? ऍक्च्युली आमच्या शाळेचा युनिफॉर्म खूप बोरिंग आहे. मी चिंकीला म्हणालो की जर आपण आपल्या आवडीची जीन्स आणि टी शर्ट घालून जाऊ शकलो असतो तर किती मजा आली असती. मी ह्याला समजवायचा खूप प्रयत्न केला बाबा की शाळेचा युनिफॉर्म का महत्वाचा असतो, पण माझं बोलणं त्याला समजतच नाहीये. गट्टू, स्कूल युनिफॉर्म स्कूलशी आणि स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या ओळखीशी निगडीत असतो. हा त्यांच्या आयडेंटिटीचा मुख्य भाग असतो. म्हणजे बरं मला सांग, तू इंडियन टीमच्या ब्ल्यू जर्सीवाली टी शर्ट का घालतोस? तू क्रिकेट तर दुसरा कुठलाही टी शर्ट घालून खेळू शकतोस. तो टी शर्ट घातल्यावर मला असं वाटतं की मी सुद्धा इंडियन टीमचा भाग आहे. एक वेगळाच उत्साह येतो क्रिकेट खेळताना. अगदी बरोबर. अगदी तसंच जेव्हा आपण युनिफॉर्म घालतो, मग तो शाळेचा असेल नाही तर स्पोर्ट्सचा किंवा नॅशनल ड्युटी जसं पोलीस किंवा आर्मीचा, तर आपण एका मोठ्या ऑर्गनायझेशनचा भाग बनतो. आतून एका अभिमानाची जाणीव होते. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही प्रत्येक ठिकाणी आमच्या शाळेचं प्रतिनिधित्व करतो, म्हणून आपलं वागणं चांगलंच असायला पाहिजे. अगदी बरोबर. गट्टू आता समजला होता की स्कूल युनिफॉर्मचा काय इम्पॉर्टन्स आहे ते. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी जेव्हा शाळेत पोहोचले तेव्हा सकाळच्या प्रार्थनेकरता इतर विद्यार्थ्यांसोबत रांगेत उभे राहिले. प्रार्थनेनंतर प्रिन्सिपल मॅडमने अनाउन्समेंट करून सगळ्या मुलांना एक नवीन गोष्ट सांगितली. मुलांनो, ह्या वर्षी आपली शाळा रौप्य महोत्सव साजरा करणार आहे. आपल्या शाळेला स्थापन होऊन 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. सगळी मुलं टाळ्या वाजवतात. आणि हे रौप्य महोत्सवी वर्ष स्मरणात राहण्यासाठी आपल्या शाळेचा नवीन लोगो आणि नवीन युनिफॉर्म डिझाईन केलेला आहे. नवीन युनिफॉर्म शाळेच्या अधिकृत विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे आणि पुढच्या आठवड्यापासून तुम्ही सगळे नवीन युनिफॉर्म मध्येच शाळेत याल. समजलं? हे ऐकून सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये क्युरिओसिटी आली होती की नवा युनिफॉर्म कसा असेल. गट्टू चिंकी आणि त्यांचे मित्र आपापसात लंच करतेवेळी बोलू लागले. या नवीन युनिफॉर्मची आयडिया तर खूप मस्त आहे. मला तर तसंही ही निळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट बोरिंग वाटतो. आपला नवीन युनिफॉर्म टीव्ही शो स्कूल डेज सारखा असेल तर? हो, स्कूल डेज मधला तो जो युनिफॉर्म आहे त्यातले सगळेजण खूप स्मार्ट दिसतात. शनिवारी आई बाबा आणि गट्टू चिंकी नवीन युनिफॉर्म घेण्यासाठी जाऊ लागले. तिथे सगळ्यांनी पहिल्यांदा नवा युनिफॉर्म बघितला. गट्टू चिंकीला नेव्ही ब्ल्यूच्या जागी डार्क ग्रेचं कलर स्कीम खूप आवडलं. सोमवारी सकाळी सकाळी गट्टू आणि चिंकी नवा युनिफॉर्म घालून शाळेमध्ये जाण्यासाठी तयार झाले. गट्टूने डार्क ग्रे पॅन्ट सोबत क्रीम कलरचा शर्ट घातला होता आणि सोबत मॅचिंग डार्क ग्रे कलरचा टाय. शर्टच्या पॉकेटवरती नवीन लोगोची एम्ब्रॉयडरी केलेली होती. चिंकीनेही क्रीम शर्ट घातला होता जिच्या पॉकेटवरही नवा लोगो होता आणि सोबतच डार्क ग्रे, लाईट ग्रे आणि ऑफ व्हाईट चेक्स वाला शर्ट. या चेक स्कर्टचा प्रिंट अगदी स्कूल डेजच्या डिझाईन सारखा होता, फक्त त्याचा कलर मरून होता आणि इथे ग्रे. अरे वा चिंकी, तुझा युनिफॉर्म तर एकदम स्कूल डेज सारखा दिसतोय. हो गट्टू, आणि तुझा सुद्धा नवीन युनिफॉर्म एकदम स्मार्ट दिसतोय. गट्टू आणि चिंकी जेव्हा शाळेत पोहोचले तेव्हा नवीन युनिफॉर्म घालून सगळी मुलं खूप एक्सायटेड होती. असं वाटतंय आपण कुठल्या नवीन शाळेत आलो आहोत. हो, हा नवीन युनिफॉर्म तर खूप मस्त आहे. आता मी कधीच शाळेच्या युनिफॉर्मला बोरिंग नाही म्हणणार. हा घातल्यावर तर एकदम छान फील होतंय. सगळी मुलं अगदी आनंदाने नवीन युनिफॉर्म मध्ये क्लास अटेंड करायला जातात आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक नवीनच आनंद दिसू लागतो. चॉकलेट फॅक्टरी. गट्टू आणि चिंकी आज शाळेमधून धावतच घरी येतात आणि आईला शोधू लागतात. अगं आई, कुठेस तू? अरे काय झालं मुलांनो, असे पळत का घरी आलात? अगं आई, गोष्टच अशी आहे, खूप एक्साइटिंग गोष्ट आहे. हो हो, सांगा काय झालंय ते, ऐकतेय मी. आई माहितीये, उद्या ना आम्हाला शाळेकडून चॉकलेट फॅक्टरीच्या भेटीला घेऊन जाणार आहे. अरे वा, ही तर खूप मस्त बातमी आहे.
हो आई, आणि तिथे आम्हाला दाखवणार आहे की चॉकलेट्स कसे तयार होतात आणि त्याचं पॅकेजिंग कसं होतं. आणि आई सगळ्या मुलांना विचारलंय की त्यांचं आवडतं चॉकलेट कोणतं आहे, जसं की मिल्क चॉकलेट, डार्क चॉकलेट किंवा फ्रूट अँड नट चॉकलेट. असं वाटतंय की उद्या आम्हाला चॉकलेट्स मिळणार आहे. एकदम मस्त. मग तर तुम्हाला तिथे खूप छान शिकायला मिळणार आहे आणि हो, खूप मजा सुद्धा येणार आहे मुलांनो. हो आई. मग आई तिच्या कामाला लागते. पण गट्टू चिंकी मात्र बऱ्याच वेळ त्याविषयी डिस्कस करतात, जसं की त्यांना काही सुचतच नव्हतं. दुसरे दिवशी गट्टू चिंकी पटापट शाळेकरता तयार होतात आणि त्यांची स्कूल बस त्यांना घ्यायला घरी येते. टाटा मुलांनो, बाईंचं सगळं नीट ऐकायचं आणि खूप मजा करा. आणि हो, मस्ती अजिबात नाही करायची. ओके आई, टाटा. आणि बस चॉकलेट फॅक्टरीकडे धावू लागते. टीचर येऊन सगळ्या मुलांना सांगतात, मुलांनो, जेव्हा आपण फॅक्टरीमध्ये पोहोचू तेव्हा तुम्हाला एका ओळीत चालायचं आहे. कोणीही इकडे तिकडे पळणार नाही. आणि हो, कुठल्याही वस्तूला विचारल्याशिवाय हात लावायचा नाही. ओके मॅम. सगळी मुलं आपल्या टीचरच्या मागे मागे चालू लागतात. फॅक्टरीचे मॅनेजर गेटवर त्यांची वाट पाहत होते. या मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आज मीच तुम्हाला सगळ्यांना फॅक्टरीची व्हिजिट करवणार आहे. चला सुरू करूया. सगळी मुलं आतमध्ये जातात. पाहतात तर काय, खूप मोठ्या मोठ्या मशीन्स तिथे होत्या. बाई, ही मशीन्स काय काम करतात? गट्टू, ह्या मशीन्सने चॉकलेट बनवली जातात. हो, इतकी छोटी छोटी चॉकलेट्स बनवण्यासाठी इतकी मोठी मशीन्स? अरे बेटा, विचार कर, असे छोटे छोटे चॉकलेट्स किती मोठ्या क्वांटिटीत बनतात. म्हणून खूप साऱ्या मशीन्स लागतात ते बनवण्याकरता. कारण जर ते आपण हाताने बनवायला लागू तर एक चॉकलेट मिळायला तुम्हाला कितीतरी वेळ लागेल. हो, हा समजलं. मुलांनो, हे जे तुम्ही मशीन बघताय, इथून चॉकलेट बनवायची सुरुवात होते. सगळ्यात अगोदर आम्ही कोको बीन्स आणतो आणि या मशीन मध्ये आम्ही ते वॉश करतो. त्यानंतर ती पुढे जाते आणि मग त्यानंतर ती रोस्ट केली जाते. कोको बीन्स? अरे हो, त्यापासून तर घरी आपण कॉफी बनवतो. हा, अगदी बरोबर. मग रोस्टेड कोको बीन्सला मिल्क आणि शुगर मध्ये मिक्स करतो, कारण ते गोड होईल. हो, मग काय होतं? मग या मिश्रणाला आम्ही पुढच्या मशीन मध्ये घालतो, जिथे हे फ्रीज केलं जातं आणि मग चॉकलेटच्या आकारात कट केलं जातं. तेव्हा कुठे तुमचं चॉकलेट तयार होतं. हो, तर मग चॉकलेट तयार होतं? हो, जवळपास. कारण या चॉकलेटची फायनल पॅकेजिंग होते आणि मग हे चॉकलेट्स मार्केटमध्ये पाठवले जातात. पाहिलत मुलांनो, तुमचं आवडतं चॉकलेट्स किती मोठ्या प्रक्रियेमधून तुमच्यापर्यंत पोहोचतं. तेव्हाच तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. येस टीचर. माहितीये मुलांनो, जेव्हा चॉकलेट्सला वेगवेगळे शेप्स दिले जातात तेव्हा आम्ही त्यांना वेगवेगळे शेप्सही देतो. ओ हा, म्हणजे जसं माझं जे आवडीचं चॉकलेट आहे ते माझ्या सुपर हिरोच्या शेप मध्ये येतं. हो मुलांनो, आम्ही सगळे मुलांच्या आवडीनुसार चॉकलेट्सला शेप देतो. सगळी मुलं अगदी लक्षपूर्वक टीचर आणि मॅनेजरचं बोलणं ऐकत होते. त्यांना खूप काही पाहायला आणि शिकायला तिथे मिळत होतं. मुलांनो, अशा प्रकारे आजची तुमची ही व्हिजिट इथे संपते. पण याआधी तुम्ही परत जाण्यापूर्वी तुमच्यासाठी आम्ही काही खास रिटर्न गिफ्ट्स केले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीने पसंत करू शकता की तुम्हाला कुठल्या आकाराचं आणि कुठल्या फ्लेवरचं चॉकलेट हवंय. आम्ही ते तुमच्यासाठी फ्रेश बनवू. वाव! हे ऐकून सगळी मुलं अगदी खुश होऊन जातात आणि एक एक करून आपल्या आवडीचं चॉकलेट घेतात. चिंकी, तू कोणत्या फ्लेवरचं चॉकलेट घेतलंयस? बघ, मी फ्रूट अँड नट घेतलीये. गुड्डी, मी तर मिल्क चॉकलेट घेतलंय कारण ते माझं आवडतंय. मी तर प्लेन चॉकलेट घेतलंय आणि तेही माझ्या आवडत्या सुपर हिरोच्या आकाराचं. वाव गट्टू. तेवढ्यात फॅक्टरीचे मॅनेजर तिथे येतात. मुलांनो, तुम्ही जाण्याच्या अगोदर आपण सगळेजण मिळून एक ग्रुप फोटोग्राफ काढूया, ज्यामुळे आम्हाला हा दिवस सदैव लक्षात राहील. मॅनेजरच्या म्हणण्यानुसार सगळी मुलं एक साथ उभे राहतात. मुलांनो, तुमच्या चॉकलेट सोबत तुम्ही सगळ्यांनी पोच द्या, म्हणजे फोटो अजून छान येईल. ओके टीचर. मग सगळे सोबत ग्रुप फोटो घेतात. व्हेरी गुड, थँक्यू मुलांनो. हा फोटो मी तुमच्या शाळेत पाठवेन आणि तुम्हालाही याची एक एक कॉपी मिळेल. तुमच्या या व्हिजिटमुळे मला खूप छान वाटलं
आणि मला आशा आहे की तुम्ही सगळ्यांनीही खूप एन्जॉय केलं आणि नव्या नव्या गोष्टीही शिकल्या असाल. हो सर, आम्हाला खूप मजा आली. हो, आम्हाला खूप मजा आली. तर मुलांनो, ह्यासोबतच आपली ही चॉकलेट फॅक्टरी भेट समाप्त होतीये. आता आपण परत शाळेमध्ये जाणार आहोत आणि तिथेच तुमचे पालक येऊन तुम्हा सगळ्यांना घेऊन जातील. ओके? ओके मॅम. मग सगळी मुलं एक एक करून बसमध्ये जातात आणि आपापल्या सीटवरती जाऊन बसतात. मित्रांनो, आजचा दिवस खरंच खूप कमाल होता ना. मी तर हा कधीच विसरणार नाही. हो गुड्डी, शाळेच्या सहलींपैकी आजची भेट ही सगळ्यात बेस्ट होती. इतकी मजा तर कधीच आली नाही. आणि आपल्याला केवढी चॉकलेट्स मिळालेत. मी तर त्यांची चव घेण्यासाठी खूप एक्साइटेड आहे. हो, पण आता कंट्रोल कर चिंकी. आपण ही चॉकलेट्स आईबाबांसोबत मिळून खाणार आहोत. मी तर कसंही कंट्रोल करेल गट्टू, पण मला ही शंका आहे की घरी पोहोचेपर्यंत तू कसा थांबशील. चिंकीचं बोलणं ऐकून सगळी मुलं हसू लागतात. थोड्या वेळात शाळा येते आणि सगळ्या मुलांचे पालक त्यांना घेण्याकरता आलेले असतात. गट्टू चिंकीला घ्यायला बाबा येतात आणि ते त्यांना रस्ताभर चॉकलेट फॅक्टरीच्या गोष्टी सांगत जातात. आईने बनवला इडली डोसा. आज आई बाबा संध्याकाळपर्यंत जरा बाहेर गेले होते. गट्टू चिंकी शाळेतून घरी आल्यावर आपल्या शेजारच्या काकूंकडे जेवायला जातात. चिंकी, खूप भूक लागलीये. मावशीने जेवायला काय बनवलं असेल माहित नाही. हो गट्टू, आई तर रोज मस्त मस्त जेवण बनवते. आज आपण पहिल्यांदाच दुसरीकडे जेवायला जाणार आहोत. गट्टू चिंकी एकमेकांसोबत गप्पा मारत मारत त्या काकूंच्या घरी पोहोचतात आणि बेल वाजवतात. या गट्टू चिंकी, मी तर तुमच्या दोघांचीच वाट बघत होते. आज मी तुमच्यासाठी इडली आणि डोसा केलंय. वाव मावशी, मला तर इडली खूप आवडते. आणि मला डोसा. हो, या ना मुलांनो, लवकर हात धुवा. मी तोपर्यंत ताट वाढते. गट्टू चिंकी इडली आणि डोसा खाऊन खूप खुश होतात. मावशी, इतकी टेस्टी इडली आईने आजपर्यंत नाही बनवली. आणि मावशी, हा डोसा तर कमाल आहे. अरे वा मुलांनो, मी तर खुश झाले की तुम्हाला जेवण आवडलं. घ्या ना, अजून घ्या, पोट भरून खा. गट्टू चिंकी खूप मनापासून इडली डोसा खातात आणि मग काकूंना थँक्यू म्हणून आपापल्या घरी परत येतात. संध्याकाळी आई बाबाही परत येतात. आई, तुला माहितीये, आज मावशीने इडली आणि डोसा केलं होतं. आणि आई, त्यांनी खूपच चवदार जेवण बनवलं होतं. खरंच मजाच आली. अरे वा मुलांनो, ही तर चांगली गोष्ट आहे की तुम्हाला जेवण आवडलं. तर मुलांनो, पोट भरून खाल्लत ना? तर काय बाबा, गट्टूने तर 5 इडल्या खाल्ल्या. चिंकीचं बोलणं ऐकून सगळे हसू लागतात. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गट्टू चिंकी पाहतात की आईने सकाळी नाश्त्याला इडली आणि डोसा केला होता. अरे, हे काय आई, तू सुद्धा आमच्यासाठी इडली डोसा केलंयस? तर काय मुलांनो, काल तुम्हाला मावशीचा इडली डोसा इतकं आवडलं, मग मी विचार केला मी आज परत करते. वाव आई, हे तर तू खूप भारी केलं. चला लवकर ब्रश करा दोघं, मी तुम्हाला नाश्ता आणून देते. गट्टू आणि चिंकी डायनिंग टेबलवर बसून ब्रेकफास्ट करतात. पण त्यांना आईच्या इडली डोशात ती चव येत नाही जी काकूंची होती. पण ते आईला उदास करू इच्छित नव्हते. वाव आई, तुझी इडली सुद्धा मस्त झालीये. हो आई, डोसा सुद्धा खूप छान आहे. पण आई गट्टू चिंकीकडे बघून सगळं काही समजून जाते. तिच्या लक्षात आलं की गट्टू चिंकीला हे काही आवडलं नाहीये, पण ते काही खरं सांगत नाहीयेत. बरं ठीक आहे मुलांनो, चला आता तुम्ही शाळेची तयारी करा. मग आई विचार करू लागते की असं काय माझ्या रेसिपीत कमी राहिली की तिचं खाणं काकूंच्या खाण्यासारखं झालं नाही. बराच विचार केल्यानंतर ती काकूंकडे जाते. हॅलो गट्टू चिंकीची आई, या. आज मी तुमच्याकडे महत्वाच्या कामासाठी आलीये. हो, सांगा ना. तुम्हाला तुमच्या इडली डोशाची रेसिपी विचारायची. गट्टू चिंकी तुमच्याकडे जेव्हापासून जेवलेत तेव्हापासून तुमच्या इडली डोशाचे ते कौतुक करतात. इनफॅक्ट मीही त्यांच्यासाठी इडली डोसा बनवलं, पण त्यांना ते एवढं आवडलं नाही. अगं बाई, ते असं अशामुळे आहे की मी माझ्या इडली डोशामध्ये काही स्पेशल मसाले टाकते. चला, मी तुम्हाला शिकवते. मग काकू आईला आपल्या स्टाईलने इडली डोसा बनवायला शिकवते आणि आई घरी परत येते. अगं आई, तू कुठे गेली होतीस? काही नाही गट्टू बाळा,
तुमच्या दोघांसाठी एक सरप्राईज आहे जे तुम्हाला उद्या मिळणार. वा बाई, मला तर सरप्राईजेस खूप आवडतात. हो हो मुलांनो, सकाळपर्यंत वाट बघा. मग सगळेजण झोपी जातात आणि मग आई काकूंनी सांगितलेल्या स्पेशल रेसिपीने परत एकदा इडली आणि डोसा बनवते. थोड्याच वेळात पूर्ण घरात इडली डोशाचा सुगंध पसरतो. अरे वा आई, इतका छान वास कसला येतोय. चिंकी, मला तर हा वास ओळखीचा वाटतोय. अरे हा गट्टू, मलाही. मुलांनो, मी आज पुन्हा एकदा इडली आणि डोसा केलंय, पण ह्या वेळेस मी मावशीला विचारून त्यांची रेसिपी पूर्णपणे फॉलो केलीये. या, चव घेऊन सांगा कसं झालंय. मग गट्टू आणि चिंकी एक्साइटेड होतात आणि मग इडली डोसा खातात. अरे वा आई, हे तर तू मावशीपेक्षाही भारी केलंय. खरं आई, मजाच आली. गट्टूचं नवं वॉच. गट्टूला वॉचेसचा खूप शौक होता आणि बऱ्याचदा तो बाबांचे वॉचेस घालून पाहायचा. एक दिवस सकाळी सकाळी गट्टू आपल्या बाबांचा वॉच घालून उभा होता. गट्टू बाळा, माझं वॉच पाहिलंयस का तू? मला ऑफिसला जायचंय, माझं वॉच दिसत नाहीये. हो बाबा, हे घ्या तुमचं घड्याळ, मी घालून बघत होतो. गट्टू बाळा, असं वाटतंय तुला वॉचेस खूप पसंत आहेत. हो बाबा, मला घड्याळ घालायला खूप आवडतं. अच्छा, सांग गट्टू, तुला कुठल्या प्रकारचे वॉचेस आवडतात? गट्टू एकापेक्षा एक वॉचेसच्या मॉडेल्सची नावं बाबांना सांगतो आणि त्याचं वॉचेस बद्दलचं एवढं ज्ञान बघून बाबा आश्चर्यचकित होतात. ठीक आहे गट्टू, मी डिसाईड केलंय, मी तुला एक नवीन वॉच घेऊन देईन. गट्टू हे ऐकून खूप खुश होऊन जातो. मग बाबा आपल्या ऑफिसला निघून जातात. पण गट्टू हे ऐकून इतका खुश होता की तो दिवसभर एक्साइटेड राहतो. तो लवकरच चिंकी आणि आईला ही गुड न्यूज सांगतो की त्याला एक नवीन वॉच मिळणार आहे. अरे वा गट्टू, ही तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे. पण तू ठरवलंयस का कुठलं घड्याळ घेणार आहेस ते? अगं नाही आई, ह्याचा तर अजून विचारच नाही केला. मग गट्टू, तू लवकर विचार कर, कारण संध्याकाळी तर तू आणि बाबा घड्याळ घ्यायला जाणार आहे ना. मग गट्टू कामाला लागतो आणि वेगवेगळे वॉचेस पाहतो. एवढंच नाही तर तो त्याच्या बऱ्याच मित्रांना विचारतो की कुठलं वॉच घेतलं पाहिजे. पण संध्याकाळ होते आणि अजूनही गट्टूने डिसाईड केलेलं नव्हतं की त्याला कुठलं वॉच हवंय. मग बाबाही घरी येतात. गट्टू बाळा, जायचं का नवीन वॉच घ्यायला? मग पण बाबा, मी अजून ठरवूच शकलो नाही की मला कोणतं घड्याळ हवंय. अरे त्यात काय झालं गट्टू बेटा, चल दुकानामध्ये जाऊन ठरव. आता तुम्हीही तुमच्या आवडत्या गट्टू चिंकीचे टॉयज ऑर्डर करू शकता आमच्या वेबसाईटवरून. लिंक इज इन द डिस्क्रिप्शन. मग गट्टू आणि बाबा शॉपमध्ये जातात आणि ते तिथे वेगवेगळ्या प्रकारचे वॉचेस पाहतात. गट्टू, हे पहा, हे वॉच कसं वाटतंय? याचं डायल छान आहे ना? बाबा, ह्याचं डायल तर खूप मस्त आहे, पण ह्याचा स्क्रॅप मला नाही आवडला. अच्छा, मग हे पहा. बाबा, याचं कलर कॉम्बिनेशन तेवढं छान नाहीये. एक तास उलटून जातो पण बाबा आणि गट्टू अजून ठरवू शकले नव्हते की त्यांना कुठलं वॉच हवंय ते. गट्टू बेटा, मी आता खूप थकलो आहे. तू अजूनही तुझं वॉच सिलेक्ट केलेलं नाहीस? नाही बाबा, मला अजून समजत नाहीये. गट्टू आणि बाबा दोघेही परेशान होऊन जातात. पण तिथे तेवढ्यात शॉपचा मॅनेजर येतो आणि त्यांचा प्रॉब्लेम समजून घेतो. सर, तुम्हाला दोघांना काळजी करण्याचं कारण नाही. आमच्या शॉपवर एक लकी ड्रॉ होतोय, तो एकदा तुम्ही ट्राय करा आणि त्यात कदाचित तुमच्या पसंतीचा वॉच मिळेल. बाबा आणि गट्टूला ही आयडिया आवडते आणि दोघेही लकी ड्रॉ खेळतात. चल गट्टू बेटा, ऑल द बेस्ट. थँक यू बाबा. गट्टू लकी ड्रॉ मध्ये एक खूप छान वॉच जिंकतो आणि त्याला त्या वॉचवर 50% डिस्काउंटही मिळतो आणि गट्टूला ते वॉच खूप आवडतं. गट्टू बेटा, तुला हे वॉच पसंत पडलंय ना? हो बाबा, या घड्याळाचा कलर, डायल, स्ट्रॅप सगळं एकदम परफेक्ट आहे. मला तर हे खूप आवडलं. मग बाबा आणि गट्टू वॉच घेऊन घरी जातात आणि गट्टू चिंकी आणि आईला आनंदाने ते वॉच दाखवतो. त्यानंतर गट्टू अगदी धावतच आपल्या कॉलनीतल्या मित्रांना ते वॉच दाखवायला जातो. थोड्या वेळाने तो परत घरी येतो. चिंकी, मला तर माझ्या घड्याळाची खूप काळजी वाटतेय. का गट्टू, काय झालं? अगं चिंकी, मला माझं घड्याळ खूप जपून ठेवायचंय. त्याला ओरखडे नको पडायला. गट्टू,
मग तू एक काम कर, तू एक छोटासा बॉक्स तयार कर, म्हणजे जेव्हा तू घड्याळ वापरणार नाहीस त्यावेळेस तू ते सांभाळून ठेवू शकशील. हो चिंकी, मस्त कल्पना आहे. मग गट्टू कार्डबोर्डचा एक बॉक्स बनवतो आणि त्यात कॉटन भरून ठेवतो आणि मग खूप सांभाळून आपलं वॉच त्यात ठेवतो. मग त्या बॉक्सला अतिशय सांभाळून कबर्डमध्ये ठेवतो. अरे गट्टू बाळा, तुझं घड्याळ तू इतक्या सिक्युरिटीमध्ये का सांभाळून ठेवलंय? आई, मला नाही वाटत माझ्या घड्याळावर ओरखडा पडावा, म्हणून मी ते सांभाळून ठेवलंय. आई गट्टूचं बोलणं ऐकून हसते आणि पुन्हा आपली कामं करायला निघून जाते. बऱ्याच दिवसापर्यंत असंच चालतं. गट्टू आपलं नवं वॉच वापरायचं कमी आणि त्याची काळजी जास्त घ्यायचा. बाबांना गट्टूचं असं वागणं योग्य वाटलं नाही. एक दिवस बाबा गट्टूला बोलतात, गट्टू बेटा, मी बऱ्याच दिवसापासून पाहतोय की तुझं नवं वॉच तू वापरतोस कमी आणि सांभाळतोस जास्त. हे बरोबर नाहीये. का बाबा? मला माझ्या घड्याळाची काळजी आहे, ते खराब नको व्हायला, म्हणून मी ते सांभाळून ठेवतोय. अरे गट्टू, जर तू ते वापरलंच नाहीस तर ते वॉच घेऊन काय उपयोग? तुला आठवतंय चिंकीचा डॉक्टर सेट आला होता त्यावेळेला तिने कसा सांभाळून ठेवला होता? वापरलाच नव्हता तेव्हा ठेवूनच तो खराब झाला होता. त्यामुळे त्यावर गंज चढला होता. हो बाबा, हे तुम्ही अगदी बरोबर बोलताय. हो गट्टू बाळा, बाबांचं ऐकून घे. तू तुझं घड्याळ नीट घाल आणि जर त्यामध्ये काहीही अडचण आली तर आपण ते ठीक करूया. असं त्याला ठेवून नको देऊ, फक्त ते नीट घाल. ठीक आहे आई, मी आजपासून रोज घड्याळ घालेन आणि लक्षही ठेवेल की ते खराब नको व्हायला. यानंतर गट्टू आपलं आवडीचं वॉच रोज वापरू लागतो. चिंकीच्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे. येत्या आठवड्यात चिंकीची बेस्ट फ्रेंड गुड्डीचा बर्थडे होता, ज्याकरता चिंकी खूप एक्साइटेड होती आणि ती सारखी गट्टू सोबत याबद्दल बोलत होती. गट्टू, तुला माहितीये गुड्डी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मला तिच्यासोबत चॉकलेट्स वाटायला घेऊन जाणार आहे. हो चिंकी, ही गोष्ट तू मला 10 वेळेस सांगून झालीये. आता बस ग. गुड्डीने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी प्रिन्सेस थीम ठेवलीये. आपल्याला प्रिन्सेसवाले कपडे घालायचेत. मी तर माझा मस्त फ्रॉक घालणार आहे, जो वाढदिवसाला बाबांनी दिला होता. हो ग चिंकी, तुला जे घालायचंय ते घाल, पण आता मला टीव्ही बघू दे प्लीज. तू हे जाऊन आईला का सांगत नाही? अरे हो, आता जाऊन मी ही गोष्ट आईला सांगते. चिंकी धावतच किचनकडे जाते आणि आईला पुन्हा एकदा त्याच एक्साइटमेंटने सगळं सांगू लागते. बाळा चिंकी, तू काय विचार केलास? तुझ्या बेस्ट फ्रेंड गुड्डीसाठी तू काय गिफ्ट घेणार आहेस? मी गुड्डीसाठी एक छान पेन्सिल केस घेणार आहे. ते घेण्यासाठी तू माझ्यासोबत बाजारात येशील नाही? हो चिंकी, का नाही? बरं, आता तू आणि गट्टू येऊन डायनिंग टेबलवर बसा. बघा, मी तुमच्यासाठी सँडविच केलंय. चिंकी डायनिंग टेबलवर बसून सुद्धा गुड्डीच्या वाढदिवसाबद्दलच आई आणि गट्टूला सांगू लागते आणि सगळे सँडविचेस हातात घेऊन एन्जॉय करू लागतात. बर्थडेच्या दिवशी चिंकी क्लासमध्ये येते आणि गुड्डीला क्यूटसे असे हेअरबँड लावलेले पाहते. सगळेजण गुड्डीला विश करत होते आणि तिच्याजवळ खूप गर्दी होती. गुड्डी, हॅपी बर्थडे टू यू. थँक यू चिंकी. ये माझ्या शेजारी माझ्यासोबत बस. चिंकी आणि गुड्डी सोबतच बसतात आणि तेवढ्यात क्लासरूम मध्ये गट्टू आपल्या बेस्ट फ्रेंड गट्टू सोबत येतो. हॅपी बर्थडे गुड्डी. मेनी रिटर्न्स ऑफ द डे. थँक यू सो मच फ्रेंड्स. गुड्डी, तुझा हेअरबँड तर खूपच मस्त दिसतोय. थँक यू चिंकी. तू संध्याकाळी पार्टीला येतेयस ना? हो गुड्डी, नक्कीच. ही काय विचारण्याची गोष्ट आहे? तेवढ्यात वर्गात टीचर येतात आणि सगळी मुलं पटापट आपल्या सीटवर बसून घेतात. जसा क्लास संपणार असतो तेवढ्यात गुड्डी उठते आणि मॅमच्या जवळ जाते आपल्या टॉफीचं पाकिट घेऊन. अरे, हॅपी बर्थडे गुड्डी बाळा. जा, आधी मुख्याध्यापकांच्या खोलीत जाऊन मुख्याध्यापकांचा आशीर्वाद घे आणि त्यांना चॉकलेट दे. ओके मॅम. गुड्डी बाळा, तू सोबत कोणाला घेऊन जाणार आहेस? मॅम, मी चिंकीला सोबत घेऊन जाईन. एवढं बोलून गुड्डी आणि चिंकी टॉफीज घेऊन प्रिन्सिपल ऑफिस मध्ये जातात. मॅडम, मी आत येऊ? ये आत बाळा. गुड्डी आणि चिंकी प्रिन्सिपल ऑफिस मध्ये जातात. गुड्डी प्रिन्सिपल मॅमला टॉफी देते. हॅपी बर्थडे गुड्डी. मे गॉड ब्लेस यू. प्रिन्सिपल मॅम एका बर्थडे कार्डवर आपली साईन करून गुड्डीला देतात
आणि गुड्डी आणि चिंकी प्रिन्सिपल ऑफिसमधून बाहेर येतात. शाळेच्या सुट्टीनंतर चिंकी गुड्डीला म्हणते, गुड्डी, आज शाळेत किती मजा आली ना. आपण किती वर्गामध्ये जाऊन चॉकलेट्स दिलेत. हो चिंकी, आणि तू विसरू नकोस, संध्याकाळी 5 वाजता माझ्या घरी पार्टीसाठी ये. आणि हो, हे घे तुझ्यासाठी एक्स्ट्रा चॉकलेट. थँक्यू गुड्डी. चिंकी आणि गट्टू घरी पोहोचतात. घरी पोहोचून चिंकी आईला म्हणते, आई बघ ना, गुड्डीने फक्त मला एक्स्ट्रा चॉकलेट दिलं. अरे वा चिंकी. हो आई, आणि तू माझा प्रिन्सेसवाला ड्रेस काढलायस ना, आणि माझा आवडता हेअरबँड. हो हो चिंकी बाळा, मी सगळी तयारी केलीये. आता आधी तू जा, हातपाय धू आणि जेवण कर. आणि गट्टूलाही सांग. ओके आई. थोडंसं खाऊन गट्टू आणि चिंकी गुड्डीच्या पार्टीसाठी जायला रेडी होतात. आई बघ ना, मी कशी दिसतीये. अरे वा, माझी गोड चिंकी, तू एकदम परीसारखी दिसतीयेस. चिंकी आपलं कौतुक ऐकून खुश होते आणि मग आई दोघांना गुड्डीच्या घरी सोडून येते. हाय चिंकी, हाय गट्टू. ओ वाव गुड्डी, तुझ्या आणि माझ्या ड्रेसचा रंग एकदम सेम आहे. आपण दोघी तर खरंच बेस्ट प्रिन्सेस दिसतोय. हो चिंकी, तू एकदम बरोबर बोललीस. आपण दोघी सोबत खूप छान फोटोज काढू आणि नंतर त्यांची एक फ्रेम सुद्धा करू. हो, ही तर खूप मस्त कल्पना आहे गुड्डी. आणि मी तर विसरलेच, हे घे तुझं बर्थडे गिफ्ट. आणि ही काही फुलं जी मी येताना रस्त्यात तोडली. ओ वाव, किती गोड फुलं आहेत चिंकी. थँक्यू सो मच. आणि ह्या गिफ्टमध्ये काय, तूच उघडून बघ. अरे वा, किती सुंदर पेन्सिल बॉक्स आहे हा. ह्यावर तर माझ्या आवडत्या कार्टून कॅरेक्टरचा फोटोही आहे. थँक्यू चिंकी. यू आर वेलकम गुड्डी. तेवढ्यात गुड्डीची आई सगळ्या मुलांना आवाज देते, या बरं मुलांनो, केक कापायचाय आणि भरपूर फोटोही काढायचेत. मग सगळेजण मिळून केक कटिंग करतात आणि खूप सारे पिक्चर्स क्लिक करतात. चला मुलांनो, आता वेळ आहे एका खेळाची. तुम्ही तयार आहात? हो, आम्ही तयार आहोत. ठीक आहे मुलांनो, तर आता आपण पासिंग द पार्सल खेळ खेळूया. या खेळात आपण सगळे गोल करून बसायचं आणि गाणं लावायचं. गाणं थांबल्यानंतर ज्याच्याकडे पार्सल असेल त्याला डान्स, पोएम, सिंगिंग मधून काहीतरी एक करून दाखवावं लागेल. मग सगळी मुलं एकत्र येऊन पासिंग द पार्सल खेळतात. सगळ्यात पहिल्यांदा गट्टूची पाळी येते आणि तो सगळ्यांना डान्स करून दाखवतो. मग गुड्डीची पाळी येते. ती छान शाळेत शिकवलेली एक कविता म्हणून दाखवते. त्यानंतर चिंकीची वेळ येते. ती सगळ्यांसाठी एक छानसं गाणं म्हणून दाखवते. असं करत करत सगळे मुलं खूप एन्जॉय करतात आणि पार्टी संपते. बरं गुड्डी, आम्ही निघतो. तुझ्या बर्थडे पार्टीमध्ये खरंच खूप मजा आली. खरंच खूप मजा आली गुड्डी. आणि काकूंनी किती मस्त जेवण बनवलं होतं. थँक्यू गट्टू. थँक्यू चिंकी. चल, उद्या शाळेत भेटूया. हो गुड्डी, भेटू उद्या. बाय बाय. बाय बाय गुड्डी. मग गट्टू आणि चिंकी आपल्या घरी येतात. चिंकी आईला पार्टीत केलेली धमाल अगदी आनंदाने सांगते. गट्टू बनला ब्ल्यू हाऊस कॅप्टन. आज शाळेत खूप गडबड आहे. असं वाटत होतं की आज काहीतरी घडणार आहे. गट्टू, चिंकी आणि त्यांचे मित्रही जाणून घेण्याला उत्सुक होते की नेमकं काय होणार आहे. तेवढ्या टीचर वर्गात येतात. मुलांनो, तुमच्या शाळेमध्ये हाऊस कॅप्टनसाठी निवडणुका होणार आहेत. ज्या मुलांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी आपली नावे नोंदवावीत. ह्या वर्षी निवडणुकीसोबतच तुमचे युनिट टेस्टचे गुण देखील मोजले जातील. ज्या मुलाला जास्तीत जास्त मतं मिळतील आणि त्याचबरोबर टेस्टमध्ये चांगले गुण असतील तोच जिंकेल. वाव, किती छान संधी आहे ना गट्टू. हो चिंकी, मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे. गट्टू, युनिट टेस्ट मध्ये आपल्याला पूर्ण वर्गात सगळ्यात जास्त गुण मिळाले आहेत ना. हो चिंकी. मग गट्टू, तू सुद्धा निवडणुकीत भाग घे आणि आपल्या ब्ल्यू हाऊसचा कॅप्टन हो. काय, मी? अगं नाही चिंकी, निवडणुकीत मी कसा भाग घेऊ शकतो? याआधी मी कधीच निवडणूक लढवली नाहीये. तर काय झालं गट्टू, कधी भाग घेतला नाहीये तर आता घे. बरं ठीक आहे, मला विचार करू दे. मी विचार करून सांगतो. मग वर्गाला सुरुवात होते आणि सगळे अभ्यास करायला लागतात.
थोड्या वेळाने लंच ब्रेक होतो. मग गट्टू, काय विचार केलास तू? निवडणुकीत भाग घेतोयस ना? हो चिंकी, तू पण ना. इतक्या लवकर कसं ठरवू मी? आणि तसंही जरी मला गुण सगळ्यात जास्त असले तरी मतांचं काय? शाळेत सगळ्यात आवडता मुलगा तर बनी आहे ना, तर मला मतं कशी मिळतील? अरे गट्टू, तू पुढे तर जा, ते नंतर बघू. तुला मतही मिळतील आणि तू जिंकशीलही. ठीक आहे चिंकी, तर मी लगेच जाऊन बाईंना माझं नाव देऊन येतो. मग गट्टू आपलं नाव इलेक्टिंग कॅन्डिडेट मध्ये देऊन येतो. माहितीये चिंकी, बाई मला ऑल द बेस्ट म्हणाल्या आणि म्हणाल्या की मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि आता तर माझा आत्मविश्वासही वाढलाय. हे एकदम बरं झालं. चल, आता आपण निवडणुकीच्या तयारीला लागूया. मग गट्टू जोरदारपणे इलेक्शनची तयारी सुरू करतो. त्याचे मार्क्स तर चांगले होतेच, पण त्याला जास्तीत जास्त आता फक्त वोट्स मिळवायचे होते. चिंकी, उद्यापासून शाळेत आपला प्रचार सुरू होईल. त्यासाठी आपल्याला पोस्टर्स बनवावे लागतील. कसले पोस्टर्स गट्टू? चिंकी, आपल्याला मोठ्या कार्डशीट पेपरचे पोस्टर्स बनवावे लागतील, ज्यावर आपल्याला लिहावं लागेल की गट्टूला मत द्या. आणि त्यासोबत आपल्याला एक भाषणही लिहावं लागेल. आता हे भाषण का असेल गट्टू? अगं चिंकी, आपल्याला असं भाषण लिहावं लागेल की ज्यामुळे लोक खुश होतील आणि मला मत देतील. हो गट्टू, मला समजलं. पण गट्टू, हे तर खूप काम आहे. आपण दोघे मिळून सुद्धा एवढं काम नाही करू शकत. हो, हे तर तू एकदम बरोबर बोलतेस चिंकी. काय करावं? ओ, आयडिया. काय झालं चिंकी? काय आयडिया आहे? अरे गट्टू, आपण लवकर गुड्डी आणि हरीला बोलवून आणूया. ते दोघे आपल्याला पोस्टर्स बनवायला मदत करतील. अरे हो, ही तर खूप मस्त आयडिया आहे. जितके जास्त लोक असतील तितका चांगला भाषणाचा विचारही करता येईल. तर मग वेळ का घालवायचा? चल लवकर जाऊन त्या दोघांना बोलावून आणूया. मग गट्टू आणि चिंकी दोघही हरी आणि गुड्डीच्या घरी जातात आणि त्यांना घेऊन येतात. मग चौघं मिळून गट्टूच्या कॅम्पेनिंगसाठी पोस्टर्स बनवतात. सगळी कामं करता करता रात्र होते. मित्रांनो, आपण मिळून तर पोस्टर्स बनवले, पण अजूनपर्यंत भाषणासाठी काहीही सुचत नाहीये. हो गट्टू, काही आयडियाच येत नाहीये. काही हरकत नाही, उद्या सगळे आपण परत विचार करूया. मला खात्री आहे की लवकरच आपल्याला कुठली तरी कल्पना सुचेल. मग गुड्डी आणि हरी त्यांच्या घरी निघून जातात आणि चिंकी ही झोपी जाते. पण गट्टू बऱ्याच वेळ आपल्या स्पीच बद्दल विचार करत राहतो. जेव्हा चिंकी सकाळी झोपेतनं उठते तेव्हा ती पाहते की गट्टू काहीतरी टेबलवर बसून लिहितोय. अरे गट्टू, गुड मॉर्निंग. हे तू सकाळी सकाळी काय लिहितोयस? चिंकी, मी माझं भाषण लिहितोय आणि तुला माहितीये, मला खूप काही सुचलंय. वाव गट्टू, ही तर खूप मस्त गोष्ट आहे. तुझं भाषण एकदाच तयार झालं. हो चिंकी, आता येईल शाळेच्या ब्लू हाऊसचा कॅप्टन होण्याची मजा. अरे अरे गट्टू, इतकाही ओव्हर कॉन्फिडन्स नको. अजून निवडणुका बाकी आहेत. काहीही होऊ दे चिंकी, बघ जिंकणार तर मीच. माझे पोस्टर्स इतके मस्त बनलेत आणि माझं भाषण सुद्धा कमाल आहे. ठीक आहे गट्टू, ऑल द व्हेरी बेस्ट. शाळेत जाऊन सगळी मुलं खूप कॅम्पेनिंग करतात आणि सगळेजण आपापले पोस्टर्स घेऊन पूर्ण शाळेत फिरत असतात. अशा प्रकारे सगळा दिवस निघून जातो. दुसऱ्या दिवशी सगळ्या पार्टिसिपेंट्सला स्टेजवरती जाऊन आपलं स्पीच द्यायचं होतं. त्याच्यानंतर ठीक 2 तासांनी रिझल्ट अनाउन्स होणार होता. चिंकी, मला थोडंसं अस्वस्थ वाटतंय. मी भाषण चांगलं देऊ शकेल ना? तर काय गट्टू, तू इतक्या वेळेस प्रॅक्टिस केलीये. माझा तर तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू चिंकी. आणि मग गट्टूची पाळी येते आणि मग तोही स्पीच देतो. गट्टूचा कॉन्फिडन्स बघून आणि त्याचं स्पीच पाहून सगळी मुलं आणि टीचर त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात. मग सगळी मुलं आपापल्या वर्गात निघून जातात. चिंकी, माझं सगळं लक्ष तर निकालाकडेच आहे. माहित नाही कोण जिंकेल. काहीही असो गट्टू, तू तुझं उत्तम दिलंस ना. तू काळजी करू नकोस. गट्टू चिंकी बोलतच असतात तेवढ्यात वर्गात टीचर येतात आणि सगळी मुलं एकदम सिरियस होऊन जातात. मुलांनो, निवडणुकीचे निकाल आले आहेत. गट्टूचं टेन्शन अजून वाढतं. पण टीचर तेवढ्यात अनाउन्समेंट करतात की गट्टूला ब्ल्यू हाऊस कॅप्टन केलेलं आहे आणि सगळी मुलं गट्टूसाठी टाळ्या वाजवायला लागतात. बघितलंस गट्टू, मी म्हंटल होतं ना तूच जिंकशील. कॉंग्रॅच्युलेशन्स गट्टू. कॉंग्रॅच्युलेशन्स गट्टू. आता आपण पार्टी करू. थँक्यू सो मच मित्रांनो.
डबल डोअर फ्रीज. आज गट्टू चिंकीच्या घरी नवा डबल डोअर फ्रीज आला होता. चिंकी, बघ आपला नवीन फ्रीज किती मोठा आहे. ह्यामध्ये आपण खूप चॉकलेट्स ठेवू शकतो ना? हो गट्टू, हा तर खरंच खूप मोठा आहे. फ्रीजची डिलिव्हरी करण्याकरता आलेले काका फ्रीजला किचनमध्ये सेट करतात. मग गट्टू फ्रीज सेट करायला आलेल्या काकांना नीट पाहू लागतो आणि तिथेच पडलेल्या हॅमर सोबत खेळू लागतो. अरे गट्टू, हे तू काय करतोयस? यामुळे तुला लागेल ना. चिंकी, बघ ना काका कसे त्यांच्या साधनांनी फ्रीज सेट करताय. मलाही इच्छा होतीये या साधनांचा वापर करायची. नाही नाही गट्टू, आपण ही साधनं नाही वापरू शकत. हे सेफ नाहीये. गट्टू हे ऐकून उदास होतो. अरे तू असा उदास नको होऊस गट्टू. हो, माझ्याकडे एक आयडिया आहे. चिंकी धावतच जाते आणि आत जाऊन आपलं वुडन प्रेटेंड टूल किट सेट घेऊन येते. आठवतंय गट्टू, आईने आपल्यासाठी पुंटून किड्स वरून ऑर्डर केलं होतं. यामध्ये कितीतरी साधनं आहे. आपण ही आरामात खेळू शकतो आणि हे सेफ सुद्धा आहे. हो चिंकी, ही तर खूप हलकी आणि रंगेबिरंगी आहेत. चल आपण ह्यांच्याशी खेळूया. मग गट्टू आणि चिंकी आपल्या वुडन टूल सोबत खेळू लागतात. आत्ता आठवलं, बंटीलाही हा टूल बॉक्स हवा होता. अरे मग त्याला सांग ना की तू www.puntoonkids.com वरून ऑर्डर कर. गट्टू चिंकी पुन्हा पुन्हा आपलं फ्रीज उघडून पाहत असतात. गट्टू फ्रीजचं एक डोअर उघडतो आणि चिंकी दुसरं. चिंकी, हा तर आज सुद्धा खूप मोठा आहे. बघ बरं. हो गट्टू, आणि बघ बरं, ह्यामध्ये किती वेगवेगळे कप्पे आहेत. ह्यामध्ये स्नॅक्स आणि फळं ठेवायला किती मजा येईल ना. मुलांनो, आता तुम्ही फ्रीज बंद करा बघू आणि इकडे येऊन माझी मदत करा. गट्टू चिंकी आईजवळ जातात आणि पाहतात की आईजवळ बऱ्याच प्रकारचे कार्डबोर्डचे बॉक्सेस ठेवलेले होते आणि त्यामध्ये फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, स्नॅक्स अशा अनेक गोष्टी ठेवलेल्या होत्या. आई, हे काय सगळं? मुलांनो, जेव्हा तुम्ही शाळेत गेला होतात ना, तेव्हा मला जुन्या फ्रीज मधलं सगळं सामान वेगवेगळं ठेवायचं होतं. मग मी कार्डबोर्डचे काही बॉक्सेस घेतले आणि त्यामध्ये फळं, भाज्या आणि पॅकेट्स फूड लिहून त्या गोष्टी त्या बॉक्सेस मध्ये ठेवून दिल्या. आणि एवढंच नाही, तर ह्यावरून माझ्या लक्षात आलं की आपल्या फ्रीज मध्ये किती एक्सपायर्ड सामान ठेवलं होतं. मला समजलं आई. आता आपल्याला ह्या सगळ्या ताज्या गोष्टी आपल्याला नवीन फ्रीज मध्ये ठेवायच्या आहे, हो ना? हो चिंकी, चल आपण सुरू करूया. तेवढ्यात मेन डोअर उघडल्याचा आवाज येतो आणि बाबा खूप सारे नवीन स्नॅक्स आणि फ्रुट्स घेऊन किचन मध्ये येतात. मुलांनो, बघा मी नवीन फ्रीज साठी काय काय नवीन सामान आणलंय ते. अरे हे काय, बाबांनी तर अजून सामान आणलं. हो गट्टू, पण काळजीचं काय कारण? आपला फ्रीज तर डबल डोअर आहे. तो इतका मोठा आहे, त्यात तर सगळंच मावेल. चल, आता आपण हे सामान फ्रीज मध्ये ठेवायला सुरू करू. मी तर खूप एक्सायटेड आहे. हो, मीही. गट्टू चिंकी आई आणि बाबा मिळून सामानाला फ्रीज मध्ये सेट करू लागतात. तेवढ्या चिंकीला बाबांनी आणलेल्या सामानात होममेड आईस्क्रीम मिक्सचा बॉक्स दिसतो. अरे बाबा, हे काय? यामध्ये आईस्क्रीम आहे, पण हे तर थंडच नाहीये. नाही चिंकी, अरे हे तर आईस्क्रीम मिक्स आहे. तेही तुझं फेवरेट चॉकलेट फ्लेवर. म्हणजे या बॉक्स मध्ये असे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ज्यापासून आपण घरीच टेस्टी आईस्क्रीम बनवू शकतो, तेही जास्त मेहनतीशिवाय. मी विचार केला की नवीन फ्रीज आलंय तर त्या आनंदात आपण आईस्क्रीम करू आणि खाऊ. अरे वा बाबा, तर ह्याच्या मदतीने आपण घरीच आईस्क्रीम बनवू शकतो. हे तर खूप इंटरेस्टिंग आहे. आई, चल ना आधी आईस्क्रीम बनवून आपण फ्रीज मध्ये ठेवूया. म्हणजे आपली सगळी कामं संपेपर्यंत आपलं आईस्क्रीम एकदम थंड होईल. ओके, माझ्याकडे एक आयडिया आहे. मी आणि गट्टू फ्रीज ऑर्गनाइज करतो आणि तोपर्यंत चिंकी आणि आई आईस्क्रीम रेडी करून फ्रीज मध्ये ठेवतील. त्यामुळे आपलं कामही पटकन संपेल. हो, ही तर खूप मस्त आयडिया बाबा. आपण हेच करू. मग सगळेजण आपापल्या कामाला लागतात. गट्टू, हे घे, मी या पाण्याच्या बाटल्या भरलेल्या आहेत. त्यांना फ्रीज मध्ये या शेल्फ मध्ये ठेव. ओके बाबा. बाबा, आणि या फळांचं काय करायचंय? त्यांना सगळ्यात खाली ठेवायचंय आणि तुमच्या चॉकलेट्सला फ्रीझर मध्ये वरती ठेवून दे. हा, ओके बाबा. तिकडनं आई आईस्क्रीम रेडी करत म्हणते,
आणि चॉकलेट्स ठेवताना ती स्वतःच नको खाऊ गट्टू. हो हो आई, ठीक आहे, मी नाही खाते. चिंकी बघ, आता आपण ह्या दुधामध्ये आपलं आईस्क्रीम मिक्स टाकणार आणि हे उकळणार. त्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हे फ्रीझरमध्ये ठेवायचं आणि मग आपलं टेस्टी आईस्क्रीम तयार होईल. वाव, आई हे खूपच सोपं होतं. सगळेजण कामामध्ये बिझी होऊन जातात आणि थोड्या वेळातच सगळं कामही संपून जातं. बाबा आणि गट्टू मिळून फ्रीजमध्ये सगळं सामान अरेंज करतात आणि चिंकी आणि आई मिळून आईस्क्रीम थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देतात. अरे वा, सगळी कामं तर एकदम पटापट झाली. नाही आई, अजून एक राहिलंय. ते काय गट्टू? लगेच सांगतो आई. गट्टू धावतच आपल्या रूममध्ये जातो आणि रूममधून काही स्टिकर्स घेऊन परत येतो. अरे गट्टू, हे तर तेच स्टिकर्स आहेत ना जे आपल्याला फ्री मध्ये मिळाले होते आपल्या स्क्रॅपबुक बरोबर. हो चिंकी, बघ ना, हे किती मस्त आहेत. आई, आम्ही हे फ्रीजवर लावू शकतो? अरे हो हो गट्टू, का नाही, नक्कीच तू हे स्टिकर्स फ्रीजवर लावू शकतोस. गट्टू चिंकी मिळून नवीन स्टिकर्स फ्रीजवरती लावतात. तेवढ्या चिंकीला अजून एक आयडिया सुचते. ती आपल्या रूममध्ये जाते आणि एक पेपर क्लिप आणि कलर्ड पेपर घेऊन किचनमध्ये येते. चिंकी, तू ह्याचं काय करशील? गट्टू, मी ह्या पेपरवर एक छानसा कोट लिहील आणि ते ह्या कार्टूनवाल्या पेपर क्लिप बरोबर फ्रीजवर लावेल आणि त्यानंतर फ्रीज अजून छान दिसेल. गुड आयडिया चिंकी, पण तू या पेपरवर कोणतं कोट लिहिणार? ते तर लगेच कळेल बाबा, फक्त 2 मिनिटं. सगळे चिंकीला लिहिताना पाहतात. चिंकी त्या पेपरवर चांगल्या हस्ताक्षरात लिहिते, मील्स अँड मेमरीज आर मेड हिअर. वाव चिंकी, हे तर तू खूप छान लिहिलंयस. हो चिंकी, आता हे तू फ्रीजवर लाव. चिंकी पेपर क्लिपच्या मदतीनं कोट फ्रीजवर लावते. अगोदर आपलं नवीन फ्रीज जरा कमी छान दिसत होतं, पण तुम्हा लोकांच्या क्रिएटिव्हिटीमुळे हे फ्रीज आता खरोखरच छान दिसतंय. कमाल आहे. एकदम बरोबर बोललात तुम्ही. आपले गट्टू चिंकी आहेच इतके हुशार. सगळेजण लिव्हिंग रूम मध्ये बसतात आणि टीव्ही पाहत रेस्ट करू लागतात. आणि थोड्या वेळातच आईस्क्रीम सुद्धा बनवून थंड थंड रेडी होतं. चला बरं सगळे, आईस्क्रीम तयार आहे. आता सगळे मिळून आईस्क्रीम खाऊया. वा आई, इतकं सगळं काम केल्यानंतर इतकं मस्त आईस्क्रीम खाण्याची मजाच काही वेगळी आहे. हो आई, आणि खरंच हे आईस्क्रीम तर खूपच यम्मी झालंय. काही म्हणा, सगळ्यांनी काम एकत्र मिळून केल्यानंतर काम लवकर होतं आणि खूप मजाही येते. हो, हे तर तुम्ही खरं बोललात. यानंतर सगळेजण आईस्क्रीम खाण्याची मजा घेतात. कराटे क्लास. आई बाबा काही दिवसांपासून गट्टू चिंकीला नोटीस करत होते की ते आपल्या वेळेचा योग्य वापर करत नाहीयेत. एक दिवशी बाबा गट्टू चिंकीला बोलतातच, गट्टू चिंकी, मी केव्हाचा बघतोय तुमच्या दोघांकडे बराच फ्री टाइम आहे, पण तुम्ही त्याचा योग्य उपयोग करत नाही आहात. म्हणजे काय बाबा? म्हणजे तुम्हाला तुमच्या मोकळ्या वेळेत काहीतरी शिकलं पाहिजे. पण बाबा, आपण असं काय करू शकतो? मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी कराटे क्लासेस जॉईन करावे. आपल्या घराजवळच नवीन कराटे क्लासेस सुरू झालेत. हां, ही चांगली आयडिया आहे. याने तुम्ही दोघं ऍक्टिव्ह पण व्हाल आणि स्ट्रॉंग सुद्धा. काय? अहो पण का बाबा? आम्हाला काय गरज आहे कराटे क्लासेस जॉईन करायची? हो आई बाबा, त्यात तर अजिबात मजा येत नाही. तिथे जाण्यापेक्षा आम्ही घरीच खेळलेलं बरं. नाही चिंकी, तुम्हाला वेळेचा सदुपयोग करायला शिकलं पाहिजे. असं नाही चालणार बाळा. त्यावेळेसचं बोलणं मात्र तिथेच संपतं. पण दुसऱ्या दिवशी आई आणि बाबा गट्टू चिंकीला परत कराटे क्लास लावण्याविषयी बोलतात. गट्टू आणि चिंकी वेगवेगळ्या प्रकारचे बहाणे शोधतात जेणेकरून त्यांना क्लासला जावं लागू नये. आई, मला आज खूप अभ्यास करायचा आहे. आज तर मी क्लासला नाही जाऊ शकत. हो गाई, मलाही शाळेचा प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे. आज तर मीही नाही जाऊ शकत. असाच एक आठवडा निघून जातो, पण गट्टू चिंकीची कारणं काही संपत नाहीत. शेवटी आई बाबा दोघांना समोर बसवून समजावण्याचा प्रयत्न करतात. मुलांनो, तुम्हाला कराटे क्लास का नाही लावायचा आहे? हो गट्टू चिंकी, तुम्हाला त्यामध्ये काय अडचण आहे? आई, आम्हाला त्या क्लासला जायची अजिबात इच्छा नाहीये. आम्हाला असं वाटतं की तिथे आम्हाला मज्जा नाही येणार. नाही चिंकी,
असं अजिबात नाहीये. तुला माहिती तरी आहे का की कराटे क्लासचे काय काय फायदे आहेत ते? काय फायदा? कसला फायदा बाबा? मुलांनो, भले कराटे असो किंवा कुठलाही मार्शल आर्ट, तुम्हाला त्यातून खूप काही शिकायला मिळेल. तुमच्यात एक प्रकारची शिस्त येईल आणि तुम्ही स्ट्रॉंग बनाल. एवढंच नाही तर तुमची बॉडी खूप फ्लेक्झिबल बनेल. गट्टू चिंकी नीट बाबांचं बोलणं ऐकत होते. त्याचबरोबर तुमच्यामध्ये नवीन शक्ती संचारेल. गट्टू चिंकी, कराटे शिकण्याचे खूप फायदे मिळतील तुम्हाला. एक काम करा मुलांनो, कराटेवर बनलेले 1-2 पिक्चर बघा तुम्ही. काय? तर कराटे इतकं स्पेशल आहे की त्याच्यावर पिक्चर सुद्धा बनलाय? मग काय चिंकी, कराटे ही खूप स्पेशल मार्शल आर्ट आहे जी खूप काळापासून चालत आलेली आहे. हो मुलांनो, पूर्वीच्या काळी असे मार्शल आर्ट्स होते की जे शिकणं खूप गरजेचं होतं. लोक त्यांच्या साध्या जीवनात सुद्धा शिकत होते. तुम्ही बघाच, एकदा का तुम्ही हे शिकलात ना की तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल. बरं ठीक आहे आई बाबा, जर तुम्ही म्हणताय तर आम्ही कराटे क्लासेस जॉईन करतो. हो गट्टू, बरोबर बोलतोयस. एकदा आपल्याला प्रयत्न करून बघायला हवं की तिथे आपल्याला कसं वाटेल. मग आम्हाला जे वाटेल ते आम्ही तुम्हा दोघांना सांगू. दुसऱ्या दिवशी आई बाबा जवळच्या कराटे क्लासमध्ये गट्टू चिंकीची ऍडमिशन करतात आणि दोघांसाठी कराटेचा युनिफॉर्मही घेऊन येतात. गट्टू चिंकी रेडी होतात. चिंकी, तू या गणवेशामध्ये कसली मजेशीर दिसतीये. गट्टू, तूही खरंच मजेशीर दिसतोय. अरे वा गट्टू चिंकी, तुम्ही दोघं ह्या गणवेशात तर एकदम प्रोफेशनल कराटे स्टुडंट्स वाटताय. ऑल द बेस्ट. मस्त एन्जॉय करा तुमचा पहिला क्लास. थँक्यू सो मच आई. ओ चिंकी बघ, इथे तर किती मुलं आहेत. मला अजिबात वाटलं नव्हतं इतकी मुलं इथे येत असतील. हो गट्टू, आणि काही मुलं तर आपल्यापेक्षाही लहान आहेत. लोकांना कराटे शिकायला इतकं आवडतं. आता तर मला खूप एक्साइटिंग वाटतंय. हो चिंकी, मलाही. आज आपण कसं परफॉर्म करणारे काय माहित. मग गट्टू चिंकीचे कराटे टीचर येतात आणि ते सगळ्यांना कराटेचे बेसिक समजावतात. मग ते सगळ्यांकडून थोडासा व्यायाम करून घेतात. एक ट्रेन स्टुडंट येतो आणि टीचरच्या सांगण्यानुसार एका बोर्डाचे 2 तुकडे करतो. हे पाहून गट्टू चिंकी इम्प्रेस होऊन जातात. थोड्या वेळाने क्लास संपतो आणि बाबा त्या दोघांना घ्यायला येतात. तर मुलांनो, कसा झाला तुमचा आजचा कराटे क्लास? तुम्ही दोघांनी एन्जॉय केलं? बाबा, वर्गात तर किती मुलं होती आणि आमचे कराटे टीचर तर कडक शिस्तीचे आहेत. आणि चिंकी, तो मुलगा आठवतो तुला ज्याने ती बोट तोडली होती? मी तर अजूनही त्याच्यावर इम्प्रेस्ड आहे. मलाही असंच करायचंय. अरे हो बाबा, माहितीये, एका मुलाने तर एक लाकडी बोट खूप सहजतेने तोडली. किती स्ट्रॉंग होता तो. हे तर काहीच नाहीये गट्टू चिंकी. जर तुम्ही नियमित क्लास केलात तर तुम्ही सुद्धा असं लवकरच करू शकाल. काय खरंच बाबा? आम्ही दोघेही इतके स्ट्रॉंग होऊ? आणि काय मुलांनो, फक्त तुम्हाला रेग्युलर क्लासला जायचंय. जाणार का मग? हो बाबा, नक्कीच जाऊ. आता मलाही इतकं स्ट्रॉंग व्हायचंय. बाबा गट्टू चिंकीचं बोलणं ऐकून खूप खुश होतात की शेवटी त्यांना कराटे क्लासमध्ये मजा येते. घरी पोहोचल्यानंतर सुद्धा ते आईला क्लासमध्ये जे झालं ते सांगतात आणि आतापासून कुठल्याही कारणाशिवाय रेग्युलर क्लासला जाऊ लागले. खूप मस्त गट्टू चिंकी. बघा, मी म्हटलं होतं ना की तुम्हाला कराटे क्लासमध्ये मजा येईल. हो आई, आम्हाला खूप मजा आली. हो आई, आम्हाला खरंच खूप मजा आली. गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थी येणार होती आणि गट्टू चिंकी आपल्या मित्रांसोबत क्लब हाऊस मध्ये मंडप सजवत होते. मित्रांनो, भरभर आवरा. उद्याच गणेश चतुर्थी आहे. उद्या बाप्पा येईल आणि ह्याच मंडपात बसणार आहे, म्हणून मांडव छान दिसला पाहिजे. हो हो चिंकी, पण तू हे बघ, हे चार्ट पेपर पासून बनवलेली फुलं किती मस्त दिसतायत ना. हे मी आणि बंटीने मिळून बनवलेत. हो हो चिंकी, आपण यांना सुद्धा मंडपात सजवूया. ओके बंटी आणि गट्टू, ही तिथे लाव. ही फुलं खरोखरीच खूप सुंदर दिसतायत. चिंकी, आता उद्या सकाळी आपल्याला लवकर येऊन इथे फुलांची रांगोळीही काढायची आहे. हो, पण गुड्डी आणि चिंकी, तुम्ही आत्ताच का रांगोळी काढत नाही आहात? हरी, ते अशासाठी की सकाळपर्यंत फुलं कोमेजून जातील. आपण आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत कोमेजलेल्या फुलांनी थोडीच करणार आहे.
आपण तर त्याच्यासाठी सकाळी ताजी आणि सुगंधित फुले आणूया आणि त्यांनीच रांगोळी काढूया. हा, मग ही खूप छान गोष्ट आहे चिंकी. मग चला आपण आता सगळे घरी जाऊया. इथलं काम तर पूर्ण झालंय. हो हो, चला मित्रांनो, आता घरी जाऊया. मी तर उद्याची आतुरतेने वाट बघतोय. सगळी मुलं आपापल्या घरी निघून जातात. सकाळी सकाळी गट्टू चिंकी लवकर उठतात आणि उठून सरळ बाबांकडे जातात. अहो बाबा, तुम्ही ताजी फुलं आणली आहेत ना? आम्हाला बाप्पा येण्याच्या आधी क्लब हाऊस मध्ये फुलांची रांगोळी काढायची आहे. हो चिंकी, ते बघ टेबलवर ठेवली आहेत फुलं. ये, थँक्यू बाबा. तेवढ्यात तिथे हरी, बंटी आणि गुड्डीही येतात. चल चिंकी, लवकर चल. बाप्पा येण्याची वेळ झालीच आहे आता. आपल्याला घाई करायला हवी. चिंकी आणि गट्टू आपल्या मित्रांसोबत जातात आणि क्लब हाऊस मध्ये सुंदर अशी फुलांची रांगोळी बनवतात. तेवढ्यात त्या सगळ्यांना ढोल ताशांचा आवाज येऊ लागतो. होय होय होय, असं वाटतंय बाप्पा आलाच आहे. बघा, ढोल वाजतोय. हो गट्टू, एकदम बरोबर. तेवढ्यात तिथे सोसायटीचे सेक्रेटरी अंकल आणि बाबा येतात. वा वा मुलांनो, खूप छान डेकोरेशन झालंय. पण चला बाहेर चला, आपल्याला गणपती बाप्पाचं स्वागत करायचंय. सगळी मुलं खुश होतात आणि बाबा आणि काकांसोबत बाहेर जातात. बाहेर सोसायटीतल्या लोकांनी गणपतीची खूप छान मोठी मूर्ती आणली होती आणि जोर जोरात ढोल वाजत होते. गट्टू आणि त्यांचे मित्र सुद्धा ढोलवर नाचू लागतात. ओहो ओहो, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. ओ माय फ्रेंड गणेशा, तू रहना साथ हमेशा. ओ माय फ्रेंड गणेशा, तू राहा सोबत आमच्या. खूप डान्स केल्यानंतर सोसायटीतले सगळे मेंबर्स बाप्पांना त्यांच्या मंडपात बसवतात आणि त्यांची आरती करतात. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा. आरती झाल्यावर सगळ्यांना प्रसाद मिळतो आणि सगळेजण क्लब हाऊसच्या बाहेर जातात. पण गट्टू चिंकी आणि त्याचे मित्र फ्रेंड गणपती बाप्पा सोबत बसले होते. मित्रांनो, ह्या मंडपात डोनेशन बॉक्स ठेवण्याची आयडिया खरंच खूपच मस्त होती. मला तर वाटतं की आज पहिल्याच दिवशी ह्यात खूप पैसे जमा होतील. हो हो चिंकी, जितके जास्त पैसे असतील तेवढं चांगलं. मग आपण शाळेजवळच्या NGO ला डोनेट करून टाकू. ते ह्याच्याने गरीब लोकांची मदत करतील. बाबा म्हणत होते आपण खूप छान काम केलंय. हो गट्टू चिंकी, चला ना, आपण आता सगळे बाहेर जाऊन खेळूया. हो गुड्डी बरोबर बोलली, आपण सगळे खेळायला जाऊ. सगळे बाहेर खेळायला जातात. खेळता खेळता अचानक गट्टू चिंकीचा बॉल क्लब हाऊसच्या बाहेर जाऊन पडतो आणि गट्टू बॉल घ्यायला जातो. पण तेवढ्यात गट्टूची नजर क्लब हाऊसवर पडते. अरे हे काय, क्लब हाऊसचा दरवाजा उघडा कसा? आम्ही जाताना तर बंद केला होता. तेवढ्यात पाठीमागून चिंकी आणि बाकी मित्रही येतात. काय झालं गट्टू, बॉल मिळाला नाही का? बंटी, बघ, क्लब हाऊसचा दरवाजा उघडा आहे आणि मला आतून आवाजही येतोय. बहुतेक आत कोणीतरी आहे. आपल्याला चेक करायला हवं. सगळी मुलं वाकून क्लब हाऊसच्या आत पाहतात तर आश्चर्यचकित होतात. आत डोनेशन बॉक्सच्या जवळ एक चोर होता आणि तो डोनेशन बॉक्स मधून पैसे काढत होता. हे काय मित्रांनो, हा चोर तर डोनेशन बॉक्स मधून आपले पैसे चोरतो आहे. आपल्याला याला आत्ताच जाऊन थांबवायला हवं. हे तर किती चुकीचं आहे. बाप्पाच्या समोरून कोणी चोरी कशी करू शकतं? चला आपण जाऊन त्याला थांबवूया गट्टू. नाही मित्रांनो, आपण असं नाही करू शकत. आपण अजून लहान आहोत. चोराच्या समोर आपण नको जायला. एक काम करूया, मी आणि बंटी इथे थांबून त्यांच्यावर नजर ठेवतो आणि चिंकी, गुड्डी, हरी, तुम्ही घरी जाऊन बाबा आणि सेक्रेटरी काकांना घेऊन या लवकर. हो, आणि मग चोराने पळण्याचा प्रयत्न केला, मग काय गट्टू? मी आणि बंटी क्लब हाऊसचा दरवाजा बाहेरून बंद करू. जा, लवकर जा. चिंकी, हरी आणि गुड्डी पटकन जातात आणि बाबा आणि सेक्रेटरी अंकलला बोलावून आणतात. बाबा, सेक्रेटरी काका, लवकर चला. क्लब हाऊस मध्ये चोर घुसलाय आणि तो आमच्या डोनेशन बॉक्स मधून पैसे काढतोय. काय? चोर क्लब हाऊस मध्ये? मग तर आपल्याला लगेच जायला हवं. चला मुलांनो. बाबा आणि काका तिथे जाऊन पाहतात की गट्टू आणि बंटी चोरावर बाहेर उभे राहून नजर ठेवतात. बाबा आणि काका पटकन आत जातात आणि चोराला पकडतात. सोसायटीतले बाकी लोकही मागून येतात. अरे काय झालं?
इथे काय चाललंय? हा चोर डोनेशन बॉक्स मधून पैसे चोरत होता. हे किती चुकीचं आहे. आम्ही हे पैसे गरिबांना दान करायला ठेवलेत. हो, जर या मुलांनी पाहिलं नसतं तर सगळे पैसे चोरीला गेले असते. आपण पोलीस बोलूया. सेक्रेटरी काकांचं बोलणं ऐकून काही लोक पटकन पोलिसांना बोलावतात. थोड्याच वेळात पोलीस तिथे येतात आणि चोराला पकडून आपल्यासोबत घेऊन जातात. शाबास मुलांनो, तुम्ही खूप समजूतदारपणे काम केलं आणि डोनेशनचे पैसे चोरण्यापासून वाचवलेत. थँक्यू काका, हे आम्ही केलंच पाहिजे. गट्टू बेटा, तू हे खूप छान केलंस की तुम्ही स्वतः चोरासमोर गेला नाहीत आणि आम्हाला मदतीला बोलवलं. कारण एकट्याने चोरासमोर जाणं खतरनाक होतं. सगळी मुलं आपलं कौतुक ऐकून खुश होतात. आणि ह्याचमुळे मी बाप्पाच्या नैवेद्यासाठी स्वादिष्ट मोदक बनवले आहेत. त्याचा प्रसाद सगळ्यात आधी गट्टू, चिंकी आणि त्याच्या मित्रांना मिळेल. हे ऐकून तर सगळी मुलं आनंदाने नाचू लागतात. आई घरून मोदक घेऊन येते आणि सगळ्यात अगोदर गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवते. यानंतर ती सगळ्या मुलांना मोदकाचा प्रसाद देते. अशा प्रकारे गट्टू चिंकीसाठी ही गणेश चतुर्थी अजून खास होऊन जाते.